जातं की जर वर्षभराचं उद्दिष्ट असेल तर फुलं फुलवा, जर दशकभराची योजना असेल तर झाडे जगवा आणि पुढील पिढ्यांसाठी काहीतरी करून ठेवायचं असेल तर माणसं घडवा. आणि असा माणसं घडवण्याचा अतिशय सुंदर उपक्रम आज देशपांडे अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आहे. आणि असं म्हटलं जातं की या जन्माचे व्रत ऐसे की दीप उजडता मनी राहावा, चहूबाजूच्या अंधारातून आपण आपुला मार्ग पाहावा. आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला योग्य मार्गदर्शन व दिशा देण्यासाठी आज सर्वच मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे. त्या सर्वांचं मी देशपांडे अकॅडमीच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि असं म्हटलं जातं की अंधारातून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो दीप प्रज्वलनातून जातो. मी सर्वच मान्यवरांना विनंती करेल की कृपया सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपल्या सर्वांसाठीच. आपल्या ह्या आयुष्याचा प्रवास तिमिरातून तेजाकडे असाच होत राहो आणि आपल्या आयुष्याला एक योग्य दिशा मिळावी यासाठी योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी आज मार्गदर्शक म्हणून जे मान्यवर मंडळी लाभलेली आहे ती तितक्याच उंचीची आणि तोलामोलाची आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. मान्य संजय कुलकर्णी, मान्य डॉक्टर विठ्ठल लहाने, मान्य श्याम देशपांडे लोले सर, मान्य योगेश देशपांडे सर, मान्य गणेशजी पोकडे, राजाभाऊ लायगुडे व सर्वच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपल्या ह्या सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. मान्य डॉक्टर गणेश शेलार सर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं. त्यांच्या व्याख्यानातून आपण प्रेरित होतोय असे स्वतः डॉक्टर विठ्ठल लहाने आज आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असं म्हटलं जातं की त्यांचं नाव जरी लहाने असलं तरी त्यांचं व्यक्तिमत्वाची उंची ही आभाळालाही लाजवेल अशी आहे. मी सरांचा थोडक्यात परिचय देतो. डॉक्टर विठ्ठल पुंडलिकराव लहाने, माखेगाव जिल्हा लातूर सारख्या गावात जन्मलेले. आडनाव लहाने परंतु जगातल्या 12 पुरस्कार प्राप्त प्लास्टिक सर्जनपैकी एक. MBBSची पदवी 1993 मध्ये प्राप्त केली आणि विशेष गौरवाची बाब की MBBS मध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले होते. आणि 1, 2, 3 नाही तर तब्बल 13 सुवर्ण पदक व पारितोषिकांची त्यांनी कमाई केली होती. MS जनरल सर्जरीचं शिक्षण त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून पूर्ण केलं व प्लास्टिक सर्जरीची सर्वोच्च पदवी ग्रँड मेडिकल कॉलेजचे JJ ग्रुप हॉस्पिटल मुंबई येथून जानेवारी 2000ला प्राप्त केली. त्यांनी रेसिडेंट इन जनरल सर्जरी म्हणून असोसिएट प्रोफेसर म्हणून शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे काम केलं. या त्यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांनी आपल्या आईवडिलांच्या हस्ते डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे व प्राप्त वडील बंधू नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत नुकतेच केले. सर्वात महत्त्वाचं आपण नेहमी म्हणतो की मी साधारण परिस्थितीत आहे, मी आयुष्यात काय करू शकतो. पण या उत्तुंग व्यक्तिमत्वांना पाहिलं की मला एक चारोळी आठवते की कधी कधी सारं जुगारून प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं असतं. हे आपले तथाकथित डॉक्टर नाही, हे वेगळ्याच प्रकारचे डॉक्टर आहेत. तर कधी कधी सारं जुगारून प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं असतं. प्रवासी तर सारेच होतात, आपण मात्र कोलंबस व्हायचं असतं, आपण मात्र कोलंबस व्हायचं असतं. श्याम लोले सरांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा अकॅडमीच्या वतीने डॉक्टर विठ्ठल लहाने सरांचा.
इंग्लंड, युरोप, सिंगापूर, दुबई, जर्मनी इत्यादी अनेक देशांमध्ये प्रवास केला. नोकरी सोडून नंतर स्वतःचा पुठ्ठा उत्पादनाचा लघुउद्योगही सुरू केला. 1987 साली सर्वोत्तम लघुउद्योग म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. करिअर काउन्सिलिंग, विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्याचा वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शेकडो परिसंवादांमधून त्यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात करिअर संबंधी मार्गदर्शन केलेले आहे. स्टडी स्किल्स, इफेक्टिव्ह पॅरेंटिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट याच्यावर ते कार्यशाळा घेत असतात. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, लोकसत्ता या वर्तमानपत्रात सातत्याने करिअरविषयी लेखन करीत असतात. मस्कत, दुबई, अबुधाबी या देशांमध्ये त्यांचा करिअरविषयी व्याख्यानं व समुपदेशनासाठी प्रवास झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर माननीय संजय कुलकर्णी सर यांच्यासाठी. माननीय राजाभाऊ लायगुडे, मी यांना विनंती करेल की त्यांनी आजच्या आपल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करावा. माननीय राजाभाऊ लायगुडे. स्वातीताई पोकळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. महेंद्र भोसले यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय संजयजी कुलकर्णी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या परिसरातील लायगुडे, शिवाजी म्हात्रे, महेंद्र भोसले त्यांचा या ठिकाणी सन्मान करते. धन्यवाद सर. देवीदास जोशी सर आपल्या भागातील एक ऋषितुल्य शिक्षण क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे. अनेक शाळा, स्कूलच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी ते सहकार्य करीत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय योगेश देशपांडे सर व श्याम लोले सर करतील व गणेश पोकळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. समाजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू पेठे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. दोन्ही सोनालीताई पोकळे, त्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी विठ्ठल लहाने सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. आज ते धायरी गावात आलेले आहे आणि धायरी गावातली ही सगळी सामाजिक कार्यातील अग्रेसर अशी व्यक्तिमत्व आज विठ्ठल लहाने सरांचा या ठिकाणी सन्मान करतील. माननीय शेलार सरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय शेलार सर. जोरदार टाळ्यांचा गजर. देशपांडे अकॅडमीचे माननीय योगेशजी देशपांडे सर, मी यांना विनंती करेल की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार, सुस्वागतम. आदरणीय व्यासपीठ आणि आलेल्या सर्वच मान्यवरांचे देशपांडे अकॅडमीतर्फे स्वागत. DL एज्युकेशन ही आमची संस्था आहे जी ॲक्च्युली अकॅडमिक आणि नॉन अकॅडमिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये काम करते. अकॅडमिकमध्ये आपली देशपांडे अकॅडमी कार्यरत आहे जी ॲक्च्युली 5th to 12th या दोन्ही लेवलपर्यंत म्हणजे सगळ्या प्रकारचे जे आहेत ICSE, CBSE आणि SSC बोर्डचे क्लासेस आपले चालतात. याच्यामध्ये आपण वेगळं काय आहे तर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्रोग्रामने आपण सगळं विज्ञान शिकवतो. या व्यतिरिक्त आपले JEE आणि नीट याच्यासाठी स्पेशल क्लासेस आहेत, NDAचे क्लासेस आहेत. त्यामार्फत आपण हे शिबिर भरवलेलं आहे. याच्यामध्ये आपण मोफत मार्गदर्शन ठेवलेलं आहे. डॉक्टर विठ्ठल लहाने सरांना सगळे ओळखतातच, त्यांची ओळख करून द्यायची कोणालाही गरज नाही आहे. सरांनी ज्या कष्टातून हे यश मिळवलं आहे त्याने लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण सरांना इथे बोलवलेलं आहे. ते तुम्हाला इथे मार्गदर्शन करतील. आमचा हेतू म्हणजे आमच्या अकॅडमी जरी JEE आणि नीटची असली तरी आमचा हेतू कुठेही सगळ्यांनी JEE, नीट, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करावं असा नाही आहे. विविध क्षेत्रात मुलांनी जावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी हाच आमचा उद्देश आहे. इथे आपल्याकडे ॲक्टिंग अकॅडमी, त्याच्यानंतर फोटोग्राफी, त्यानंतर आणखी अबॅकस, फोनिक्स, त्यानंतर NDA अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण शिकवणी प्रोव्हाइड करतो. या प्रोग्रामचा मूळ उद्देश
10वी आणि 12वी नंतर मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं हाच आहे. इथे कोणालाही आम्ही असं सांगत नाही आहे की कोणी जेईच करा, नीटच करा, ज्याला जे आवडतं त्याने ते करा. आणि हेच सांगण्यासाठी इथे संजय कुलकर्णी सर आलेले आहेत, ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम आवडेल. धन्यवाद. धन्यवाद सर. असं म्हटलं जातं की यश मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं, तर आपल्या आत काय आहे हे कळावं लागतं. शेजारचा गोट्या आयटीत गेला म्हणून तुम्ही आयटीत गेला तर प्रॉब्लेम आहे, किंवा शेजारची मलायका किंवा कॅटरीना खूप मोहक दिसते म्हणून आमच्या ठमून दडपण घेतलं तर जास्त प्रॉब्लेम आहे. आजचं जग सक्सेस फ्रेंडली आहे, त्यात प्रत्येकाला जागा आहे, फक्त तो कसा मिळवायचा याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आणि हे उत्तर शोधण्यासाठी आज आपल्याला लाभलेले मान्य डॉक्टर विठ्ठल लहाने सर, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांना विनंती आहे की कृपया त्यांनी आपण सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. सरांच्या कार्यमग्नतेमुळे आणि वेळेच्या अभावामुळे सर्वात प्रथम सर आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. आपण ज्यांच्या ऐकण्यासाठी या ठिकाणी आलो तर एकदा टाळ्यांचा गजर थांबलाच नाही पाहिजे. माननीय डॉक्टर विठ्ठल लहाने सर. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय पण सर्वजण, खरं म्हणजे मी पुण्यात यायचं आणि मुलांना बोलायचं हा आग्रह लोळे सरांनी पकडला. त्यांनी काही महिन्यापूर्वी मला फोन केला. मी म्हणालो मला आत्ता जमणार नाही. आज म्हणजे 19 तारखेला मी 3 प्रोग्राम पुण्यामध्ये दिले, 3. आणि नंतर यांचा फोन आला की सर आम्हाला तारीख द्या. मी त्यांना सरळ म्हणालो 19 तारखेला येतो, जमतं का बघा. त्यांनी सरांनी थोडा विचार केला, म्हणे मी उद्या डिस्कशन करतो सगळ्या आमच्या टीम बरोबर आणि तुम्हाला मी सांगतो असे म्हणाले. पुन्हा फोन केला, सर आम्हाला फार कमी वेळ मिळतोय, शक्य असेल तर पुढच्या एखादी तारीख द्या. सर तुम्हाला सांगू का, माझी असली अडचण आहे. मी त्यांना म्हणालो की पुढची तारीख नोव्हेंबरपर्यंत तरी नाही आहे, नोव्हेंबर नंतर पक्क करू. मित्रहो, मी असं का सांगतोय याचं एक थोडी पार्श्वभूमी सांगून मी पुढे माझ्या व्याख्यानाला सुरू करणार आहे. एकदा फक्त लातूरला या एकदा आणि माझ्यासोबत 1 दिवस राहा, फक्त 1 दिवस. माझं ओपन चॅलेंज आहे, फक्त 1 दिवस. तुमचं 1 किलो वजन नाही कमी झाल्यास मला विठ्ठल लहाने म्हणू नका. ही ओपन एनीबडी कोणी पण या, कोणी पण. अशा प्रकारचं मी दररोज काम करतो. मी दररोज पहाटे 4:45 वाजता कामाला सुरू करतो आणि संध्याकाळी 6:30 वाजता माझं काम मी संपवतो. हे रुटीनचं काम, याच्याशिवाय मी इमर्जन्सी करतो. आणि ह्या 14.25 तासामध्ये मी एकदाही श्वास घेत नाही. तुम्हाला जर 14.25 तासामध्ये एकदाही श्वास न घेता कसं काम करायचं हे तुम्हाला कुणालाही बघायचं ना, एकदा लातूरला या हो. मी मस्त कापाकापी करतो, तुम्ही नका करू. माझ्याकडे आपल्या देशातली जगातली कापाकापी करण्याची सगळ्यात उंच डिग्री, याच्यानंतर भारत देशात डिग्री नाही, अशा डिग्रीचा मी डॉक्टर आहे. त्याच्यामुळे मला सुंदर कापता येतं. मी कापलेलं कोणालाच दिसत नाही, मी शिवलेलं पण कोणाला दिसत नाही, अशी डिग्री माझ्याकडे आहे. हे मी करतोय काम, हे तुम्ही करू नका, पण माझ्यासोबत राहा. त्याच्यानंतर ना देशपांडे सर, डोळे सर, तुम्हाला सांगतो तुम्ही मला कधीच या म्हणणार नाहीत, कधीच एकदा पण ह्या लोकांचा आग्रह सुटत नाही, विद्यार्थ्यांसाठी यायला पाहिजेत, तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की आता हा प्रोग्राम मी 3 भाषणं आज पुण्यामध्ये केलेत, हे 4थं आहे. याच्यानंतर पुढे एक मीटिंग करायची मला आणि 10:30ची ट्रेन पकडायची आहे, असा माझा दिवस आहे. तरी पण मी का आलो, कुलकर्णी सर तुम्हाला सांगतो की मी का आलो. एक छोटा विषय सांगतो, मला का यावं असं वाटतं. एक छोटा प्रसंग आहे माझ्याकडे. बघा, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो की मी एवढ्या सगळ्या धावपळीतून मी आता ह्या अकॅडमी पाहत होतो. सगळं ते पाहून आल्यानंतर अकॅडमीच्या त्या रूममध्ये आम्ही थोड्या बसलो होतो. त्यांना मी सांगत होतो की बाकी सगळे लोक खुश आहेत, एक माणूस माझ्या नाराज आहे, ती म्हणजे माझी बायको. ती नाराज आहे म्हणजे ती मारायचं सोडले, बाकी काही म्हणजे काय सांगा तुम्हाला आता. म्हणजे याच्यानंतर तिला कधी भेटलं तर सांगा की एवढा त्रास देऊ नकोस म्हणून. म्हणजे तिचं काय म्हणणं असतं, हा माणूस वेडा आहे. कसा वेडा आहे? 14.25 तास काम करतोय दररोज. मी 12 सर्जरी करतो दररोज. आणि माझ्याकडे या मिनिटाला 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. असा भारत देशात एकही प्लास्टिक सर्जन नाही, भारत देशात. हे काम मी दररोज करतोय, दररोज.
आत्ता सध्या दीड महिना वेटिंग आहे माझ्याकडे, 1.5 महिना आत्ता सध्या सर्जरीची, बाकी अपॉइंटमेंट सोडून द्या. असं काम असताना रविवार मिळतो, रविवारी सुट्टी घेतो हा बाबा. अरे त्या दिवशी तरी आराम कर ना, कशासाठी पळपळ करतोय तू, तुझं नेमकं काय, तुला हे कशासाठी करायचंय. अशी माझी बायको मला आपलं भांडते, पण तिला सांगा नका भांडू मला, कामाचा माणूस आहे बिचारा, काहीतरी कामच सांगून जातो. मी तुम्हाला सांगत होतो की अशा ह्या सगळ्या प्रसंगामध्ये मी इथे का आलो, त्याचे एक पार्श्वभूमी मला सांगतो. मी आलो त्याचं कारण आहे, एक प्रसंग आहे माझ्या आयुष्यामधला, एक प्रसंग आहे, त्या प्रसंगामुळे इथे आलो मी. तो प्रसंग असा आहे, मी माझ्या ओपडीत बसलो होतो. ओपडीमध्ये बघा, मी डॉक्टर आहे, मी इमानदारीनं प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे, मला याच्यावर वेगळं काही बोलायचं नाही आहे. माझं असं स्वच्छ मत आहे. मी एक शपथ घेऊन पाया पडून दररोज ओपडीत बसतो. ती शपथ अशी असते की मी माझ्या पेशंटला एक शब्द खोटं बोलणार नाही, एक शब्द, आणि 1 रुपया जास्त घेणार नाही. असं काही झालं तर मला पाप लागेल, माझं नाव विठ्ठल आहे असं मला कधी करायचं नाही आहे. अशी शपथ घेऊन त्या मी खुर्शीमध्ये बसतो. मी जरा साधा माणूस आहे आणि एक पेशंट बघत नाही, एकदाच 15 लोक घेतो, एकदाच 15, आणि त्याच्याबरोबर 30 नातेवाईक. म्हणजे माझ्या ओपडीच्या रूममध्ये कुठल्या पण मिनिटाला 50 लोक असतात, कधी पण. बाहेर किती असतात मोजायचं नसतं, हा नियमच नाही आहे. अशी वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस मी करतो, कारण प्रत्येक 8.5 तास दररोज सर्जरी करायची असतात, 3.5 तास ओपडी काढायची असते, 2 तास राऊंड घ्यायचे असतात, आणि याच्यानंतर इमर्जन्सी करायची असते. त्यामुळे मला काही वेगळा वेळ काहीच नाही आहे. मग तुम्हाला सांगतो मी की असा ओपडीत बसलो होतो. एक मुलगी आली, तिच्या हातात पेड्याचा बॉक्स होता. आता काय माहिती आहे का की ओपडीमध्ये जेव्हा पेशंट उभे असतात तेव्हा मी फोन घेत नाही, बिलकुल नाही, आणि कुणालाच बाकीच्यांना बोलत नाही पेशंट सोडून, कारण ते लोक 1.5 महिना माझे अपॉइंटमेंट घेऊन वेटिंग करून आलेले असतात. पण मी काय करत नाही, फक्त पेशंट आहे का पेशंट. ती मुलगी आली, पेड्याचा बॉक्स तिच्या हातात होता. आता तिला पटकन कटवायचं म्हणून मी तिच्याकडे म्हटलं, दीदी पुढे. तिला असं पुढे म्हणालो, ती पुढे आली, तिच्या हातात पेड्याचा बॉक्स होता. दे मला, तुझं अभिनंदन. बघा माझ्याकडे नियम आहे, कुठलेही निकाल लागो, ते मेडिकलचे लागो, इंजिनिअरिंग लागो, MPC लागो, UPC लागो, 10वी लागो, 12वी लागो, माझ्याकडे एवढे पेढे येतात की मी एक पेढ्याचं दुकान टाकू शकतो, एवढे पेढे माझ्याकडे येतात. पेढे आमच्याकडे असे बॉक्स भरलेले असतात. कारण काय माहिती आहे का, लेकरं खूप प्रेम करतात आणि मग ते पेढे घेऊन येतात. मग आता ती काहीतरी तिला चांगले मार्क मिळाले असतील म्हणून ती माझ्याकडे आली, हे मला माहीत होतं, म्हणून तिला म्हणालो, दे पेढे, तुझं अभिनंदन. पण तुम्हाला सांगतो, त्या लेकीनं माझ्याकडे पाहिलं, तिच्या पेढ्याच्या बॉक्सकडे माझा हात पुढे गेलेला आणि तिने तो पेढ्याचा बॉक्स लपवून घेतला. म्हणलं, का गं, तुम्हालाच तर द्यायला आणली ना. हो, तुम्हालाच द्यायला आणली सर, पण माझं ऐका ना. म्हणलं, तुझं काय ऐकू, नाही ऐका ना प्लीज. हे प्लीज म्हणल्यानंतर मी जरा थांबलो. म्हणलं, बोल. ती आमची लेक बोलायला लागली. ती म्हणाली, सर 1 जुलै 2011 तुम्ही आसामी घडलो या विषयावरती दयानंद सभागृहात लातूरच्या भाषण केलं होतं. अगं माझी माय, मला भाषणं कशाला सांगतेस माझे. मी त्याला म्हणत होतो की मी आत्ता 2798 भाषणं केलेत आणि हे 2799 भाषण मी करतोय, आणि ही लेख मला सांगते की तुम्ही ते भाषण केलं होतं. म्हणलं, माझे भाषण मला नको सांगू, काय विषय सांग, प्लीज ऐका सर, प्लीज ऐका. बघा आता या लेखीचं ऐका, सगळेजण ऐका. ती म्हणाली, सर तुम्ही त्या दिवशी म्हणाले की गरिबी अडचण नसते. म्हणलं, हो, शिक्षणाची गरिबाचा काही संबंध नाही आहे, उलट गरीब असणारे लोक मोठे होतात, माझं असं स्पष्ट मत आहे. तुम्ही म्हणाले की कष्टाने काही शक करता येतं. अगं हो, माझं हे ब्रीद वाक्य आहे, इमानदारीनं मिळतं आणि कष्टाने मिळतं ते चिरकाल टिकतं, हे माझं स्वतःचं ब्रीद वाक्य, बरोबर आहे. मी सगळ्या जगाला हे सांगतो, हे मी फॉलो करतो. मी तिला म्हणालो, हो. तर म्हणे, सर तेव्हा ना, बघा तेव्हा मी 11वीला होते, तुमचं ते भाषण ऐकलं आणि ठरवलं काहीतरी बनायचं, आणि आज मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले, त्याचे हे पेढे. एकदम खुश झालो आणि पेढे दे, तुझं अभिनंदन असं म्हणालो की ह्या लेकीनं पुन्हा पेढे लपवून घेतले. म्हणलं, आता काय राहिलं, ऐका ना सर. अगं म्हणलं, पटपट सांग, हे लोक मला मारतील, समोर उभे राहिलेत. नाही ऐका ना सर, प्लीज ऐका ना सर. म्हणलं, बोल. ती एवढी मोठी माझी लाईन होती पेशंटची, ती मुलगी उभा टाकली ना. मी म्हणलं, हां. ती माझी छोटी बहीण आहे. तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011 ती 9वीला होती. तुमचं ते भाषण ऐकलं आणि ती आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 2nd MBS ला आहे. वा 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 वा. आता तर काय उभा राहिलो मी, लिटरली उभा राहिलो. मला कळता नाही काय करावं. मग दोघींना जवळ घेतलं
आणि पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला आणि पुन्हा तिने लपवून घेतला. अरे यार म्हणलं आता काय राहिलंय, व्हॉट इज द नेक्स्ट. ती म्हणली ऐका ना सर. बरं म्हणलं बोल आता, पटपट बोल. आता जरा तिचा ऐकायचा माझा मूड तयार झाला होता. तो कोपऱ्यात मुलगा उभा टाकलाय ना म्हणलं. हां, तो माझा छोटा भाऊ आहे. तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011ला तो 7वीला होता आणि आज तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुमचं भाषण ऐकून फर्स्ट इयरला जॉईन झालाय. अरे वा 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 वा. हे तिन्ही पण लेकरं जवळ घेतले, खुर्शीमधून उभा राहिलो. तिघांना अगदी असं एकदम म्हणजे काय अंगावर शहारे उभा राहिली माझ्या. मला कळता कळेना काय बोलायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला आणि तिने पुन्हा लपवून घेतला. आत्तापर्यंत जी लेख बोलली ना, खूप सुंदर बोलली, खूप अगदी कौतुकास्पद बोलली. पण याच्यानंतर जी बोलली ना ती खूप अडचणीचं बोलली. याच्या पुढे ती म्हणाली, मी तिला म्हणालो की पेढे दे. तिने बॉक्स लपवून घेतला आणि ती पुढे बोलली. ती म्हणाली सर आम्हाला वडील नाही आहेत आणि आमची आई दुसऱ्याच्या घरी भांडे धुण्याचं काम करते, मोलकरी नाही. तुम्हाला सांगतो सर, म्हणजे मला आताही एवढ्या वर्षानंतर मी प्रसंग सांगतोय तर आजही माझं भरून आलंय. मला ते बोलता येत नाही एवढं भरून आलंय. त्या दिवशी मी एवढा परेशान झालो. आत्ता ह्या लेकरांना काय बोलावं. दुसऱ्याच्या घरी भांडे घासणारी आई, ज्यांना वडील नाही आहेत, आणि त्यांनी फक्त विठ्ठल लहानेंचं भाषण ऐकलं आणि तिन्ही लेकरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBS करतायत. मी त्या दिवशी ठरवलं, विठ्ठल लहानेकडे सेकंद जरी वेळ नसेल आणि श्वास घ्यायला जरी वेळ नसेल ना, तरी पण त्यांनी ह्या लेकरांसाठी वेळ काढला पाहिजे. हे माझं दायित्व आहे, हे मी पूर्ण केलं पाहिजे. हे माझं दायित्व आहे, हे मी कधीच नेलंच पाहिजे, म्हणजे नेलं पाहिजे. आणि एवढ्या कारणाने मी तुमच्याकडे आलोय, दुसरं काहीही कारण नाही आहे. आणि त्या पुढची काही मिनिटे मी तुम्हाला बोलणार आहे. काय बोलणार आहे? 12 नंतर काय, करिअर गार्डन्सवाले तिथं बसलेत, 70 वर्षाचे तरुण, ते सांगणार आहेत तुम्हाला. पण मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला विषय कुठलाही घ्या आणि कुठल्याही विषयात जा, पण यश कसं मिळवायचं हे तुला पक्क सांगणार आहे. यश कसं मिळवायचं, पुढची काही मिनिटे माझ्याकडे बघायचं, सावधान बसायचं, प्रत्येक शब्द ऐकायचा. मी प्रश्न विचारत असतो, मी असाच बोलून पळून जाणारा माणूस नाही आहे. ओके, मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की भाषण बंद आणि बाहेर गाडी उभा आहे, पळून जाणार आहे, कारण पुढे मिटिंग आहे मला. राईट, त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारणार, उत्तर द्यायची. आता बारकाईनं ऐकायचं, एकदम बारकाईनं ऐकायचं. तुम्हाला सांगतो मी यश कसं मिळवायचं. मी आहे ना, दुभांगलेले ओठ आणि टाळू या व्यंगाच्या मोफत प्लास्टिक सर्जरी करतो. आम्ही दररोज गेली 20 वर्ष दररोज 1, 2, 3 दररोज म्हणजे दररोज करतो. आत्ता गेल्या 31 मार्चला 10,000 दुभांगलेल्या ओठाच्या आणि टाळूच्या मोफत सर्जरी आमच्या पूर्ण झाल्या. 10,000. हे रेकॉर्ड महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड महाराष्ट्रात एकाही प्लास्टिक सर्जनच्या नावावर नाही. महाराष्ट्रात अख्ख्या. शब्द समजून घ्या. ते पुण्यातही होत नाही, ते मुंबईतही होत नाही, ते नागपूरमध्ये पण होत नाही, ते फक्त लातूरमध्ये होतं. 10,000 सर्जरी फ्री आम्ही केल्या. पण हे जे काम करतोय ते एका संस्थेच्या मदतीनं करतो. त्याचं नाव आहे स्माइल ट्रेन. स्माइल ट्रेन नावाची एक संस्था आहे जी आम्हाला मदत करते आणि त्यांच्या मदतीनं आम्ही हे काम फ्री करतो आपल्या हॉस्पिटलमध्ये. ओके, मी प्रसंग जरा वेगळा सांगत होतो. या कारणाने हेच काम, ही स्माइल ट्रेन 95 देशात करते. 95 देशामध्ये हे काम सुरू आहे. आणि 95 देशामध्ये जे काम सुरू आहे ना, तर हे 95 देशातलं काम कम्पेअर केल्यानंतर मी लातूरमध्ये छोट्या गावात आहे, हे काम सगळ्या देशातल्या कामाच्या एकदम वर गेलं. आणि मग मला खूप देशात जावं लागतं. दरवर्षी 6 देशामध्ये मला बोलवतात. खूप वर्ष मी शिकायला गेलो, आता मी लोकांना शिकवायला जातो. 6 व्हिजिट परदेशामध्ये. एवढ्यासाठी सांगतो मी सगळे हे, की हे जेव्हा मी परदेशात गेलो ना, देशातले खूप मोठे मोठे लोक यानं त्या कारणाने, मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव डायनेचा सक्का भाऊ आहे छोटा, त्या कारणाने खूप मोठे मोठे लोक माझ्यासोबत आहेत. आणि आत्ता हे काम करत असल्यामुळे परदेशातले खूप मोठे मोठे लोक, ज्यांच्याकडे बघताना आकाशाकडे बघायला लागतं, एवढी उंच लोक माझ्यासोबत आहेत. मी त्यांचा अभ्यास केला. मी त्यांचा काय अभ्यास केला की ही लोक मोठी कशी झाली, आणि त्याच्यावरून एक मी गणित काढलं की ही लोक मोठी कशी झाली. आणि ते गणित मी तुम्हाला सांगणार आहे. त्या गणितातला एक, त्याला म्हणतो मी एशियाचा पासवर्ड. त्या शब्दाचं नाव आहे एशियाचा पासवर्ड.
म्हणजे येस कसं मिळतं बघा, प्रत्येक गोष्टीला पासवर्ड आहेत, ओके नाही? तुमच्या मोबाईलला पासवर्ड आहे, तुमच्या इकडे पासवर्ड आहे, तिकडे पासवर्ड आहे, सगळीकडे पासवर्ड आहे. तुमच्या यशालाच पासवर्ड मी सांगणार आहे. तो मस्त पाठ करायचा, मस्त पाठ करायचा म्हणजे मस्त मन लावून. यशाच्या पासवर्डमधला पहिला शब्द आहे आणि मोठ्याने म्हणायचं मी सांगितल्यानंतर. पहिल्या शब्दाचं नाव आहे कमिटमेंट. यशाच्या पासवर्डमधला पहिला शब्द आहे कुठला? मी म्हातारा आहे, मोठ्याने कमिटमेंट म्हणा. येस, कमिटमेंट करणारी माणसं मोठी होतात. ओके, कमिटमेंट करता आली पाहिजे. कमिटमेंट. मी काय म्हणालो, मी डॉक्टर आहे, पेशंट ही माझी कमिटमेंट आहे. मी रविवार सोडून लातूर अजिबात सोडत नाही. बरोबर आहे, कमिटमेंट आहे. देशपांडे सर आहेत, लोळे सर आहेत, हे टीचर आहेत. या लोकांची विद्यार्थ्यांना शिकवणं ही कमिटमेंट आहे. याच्यामध्ये काही बिझनेस लोक आहेत, सकाळचा वेळ दिलास तेव्हा दुकान ओपन करा आणि संध्याकाळी वेळ संपल्यानंतर बंद करा. ती माणसं मोठी होतात. कमिटमेंट आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. ओके, चालतंय 2 मिनिटं उशीर, चालतंय नाही. जगात लोकांना कळतं की हे दुकान इतकं वाजता उघडतं म्हणजे उघडतं. ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. ओके, विषय कुठलाही असो, मोठी माणसं तेव्हा होतात जी कमिटमेंट करतात. दॅट इज फर्स्ट इज अ कमिटमेंट. मी कमिटमेंट करणारी विद्यार्थी पाहिले, विद्यार्थी स्टुडंट. 3 प्रकारचे विद्यार्थी कमिटमेंट करतात. 3 प्रकारचे. नंबर 1, त्यांना काही सांगावं लागत नाही. आईने सांगायची गरज नाही, वडिलांनी सांगायची गरज नाही, टीचरनी सांगायची गरज नाही. सेल्फ मोटिवेटेड असतात, आपला अभ्यास करतात, कमिटमेंट करतात आणि जगातली मोठी माणसं होऊन जातात. दिस इज 1, एक प्रकारची स्टुडंट. नंबर 2, विठ्ठल लहानेचं भाषण ऐकून, विठ्ठल लहानेचं भाषण ऐकून आपण अभ्यासाला लागलो. तुम्हाला काय सांगू मी आता, विठ्ठल लहानेचं भाषण ऐकून अभ्यासाला लागलो. आता मी वेडा झालोय. वेडा एवढ्यासाठी झालोय की दररोज मला 600 लेकरांचे मेसेज मिळतात. दररोज इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती, ईमेल 600. मी सेकंद मोजतो. सेकंद माझ्या आयुष्यात मी सेकंद मोजतो आणि मग ह्या लेकरांना आन्सर करायचे असतात. मी लेकरांमध्ये प्रचंड गुंतलोय आता. मला हे ना आन्सर करायचे असतात. तर मी कसे आन्सर करतो तुम्हाला सांगतो कुलकर्णी सर. माझं टेरिस आहे, 100 बाय 60चं टेरिस आहे माझं. माझ्या हॉस्पिटलचं टेरिस आहे. मी जरा फिटनेस फ्रीक माणूस आहे, मला जरा व्यायाम करायला आवडतो. तिथे मी रन करतो. दररोज सकाळी 5 किलोमीटर 4:45ला पहाटे रन करतो. तर ते रन करताना मी एक असिस्टंट ठेवला आहे. फिगर ऑफ 8 म्हणजे मी असा आणि असा पळतो. बरोबर आहे. तर त्या फिगर ऑफ 8च्या सेंटरमध्ये एक असिस्टंट खुर्ची टाकून बसवतो. त्याच्याकडे माझा मोबाईल दिलेला असतो. तो सगळे मेसेज मला वाचून दाखवतो मोठ्याने आणि मी त्याला उत्तर देतो. हे 32 मिनिटे उत्तर सुरू असतात माझी. पण प्रत्येक लेकराला उत्तर मी देतो. प्रत्येक लेकराला, प्रत्येकाला. आणि मग तुम्हाला सांगत होतो मी की ही ऐकून काही लोक कमिटमेंट करतात. ॲग्रीड. कुणाचंही ऐका पण कमिटमेंट करा. काय कमिटमेंट करा? चांगलं बनण्याची कमिटमेंट करा, मोठा माणूस होण्याची कमिटमेंट करा, अभ्यास करण्याची कमिटमेंट करा. 3ऱ्या प्रकारची लेकरं पाहिली मी. 3ऱ्या प्रकारची कमिटमेंट करणारी. आणि ते प्रसंगाने कमिटमेंट करतात. प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये असा काय प्रसंग येतो की त्यांना ती कमिटमेंट करावीच लागते. आणि ह्या 3ऱ्या प्रकारामध्ये मी आहे. ह्या 3ऱ्या प्रकाराचा मी विद्यार्थी आहे. मी जरा हुशार विद्यार्थी नाही आहे, पण मी 3ऱ्या प्रकाराने कमिटमेंट केली. प्रसंगाने मला कमिटमेंट करायला लावली. परवा स्माइल ट्रेननी मला एक स्माइल ट्रेन हिरो नावाचा अवॉर्ड दिला आणि ते अवॉर्ड घेऊन मी परत येत होतो. आणि मग आमचे लातूरमध्ये सगळे पत्रकार मंडळी माझी मुलाखत घेत होते की सर तुम्ही असं कधी ठरवलं होतं की एवढं काम करायचं, इतक्या सर्जरी करायच्या, एवढं फ्री काम करायचं, एवढा मोठा माणूस व्हायचं, अमेरिकेत जायचं, लोकांना हे कधी ठरवलं होतं? मला खूप मोठा प्रश्न पडला की मी हे खरंच कधी ठरवलं होतं. आणि त्यांना जे उत्तर दिलं मी ते तुम्हाला उत्तर देतो की मी कधी कमिटमेंट केली होती. मी 6वी-7वीला होतो अंदाजे. आता मी 55 वर्षाचा होतोय पुढच्या 10 जुलैला. म्हणजे मी 42 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. 42 वर्षापूर्वी मी 6वी-7वीला असताना माझ्या आईला मी माय म्हणतो. आम्ही एका छोट्या खेड्यामध्ये राहिलोय. माकेगाव नावाचं छोटं गाव आहे. माझी 10वीची परीक्षा होईपर्यंत त्या गावात लाईट नव्हती. मी 10वीची परीक्षा, 10वीचा अभ्यास कंदील चिमणीच्या प्रकाशातच केला आहे. अशा ह्या गावामध्ये मी वाढलोय. त्या गावामध्ये आम्ही राहत होतो. एक लग्न होतं, लग्न. आणि माझ्या माईला त्या लग्नाला जायचं होतं. शेजाऱ्याचं लग्न. तेव्हा बैलगाडीतून लग्नाला जायचे. बघा कमिटमेंट कधी केली. माझी माय मला म्हणाली, एका मित्राचं नाव घेतलं माझ्या, त्याच्या घरी जा आणि त्याच्या आईचं लुगडं घेऊन ये म्हणाली. लुगडं, तुम्हाला लुगडं कळतं? लुगडं कळतं का? लुगडं म्हणजे साडी. माझ्या माईच्या भाषेत लुगडं म्हणजे नऊवार
आणि साडी म्हणजे 7 वार, म्हणजे लुगडं लांब असतं, साडी जरा आखूड असते, ही माझ्या माईची भाषा. तुम्हाला सांगतो, मी गेलो ते लुगडं घेऊन आलो, माईला घालायला दिलं, माईने लुगडं घातलं, लग्नाला गेली, लग्नावरनं परत आली, दुसऱ्या दिवशी धुवून घडी करून हातात दिलं माझ्या, नेऊन दे म्हणाले, मी नेऊन दिलं आणि परत येत होतो. आपल्या घराच्या समोर एक नाला आहे. काय भानगड आहे, त्या नाल्यावरनं मी कधी सरळ गेलोच नाही. मला त्या नाल्यावरून उडी मारून जायचं, म्हणजे त्या नाला आला की उडी मारतो, म्हणजे माहीत नाही, पण असं एक खोडकर प्राणी उडी मारायचं. आत्ता पण उडी मारा वाटते, पण आता कशी उडी मारायची, डॉक्टर विठ्ठल लहाने झाला ना, आता नाही उडी मारतायत, लोक नसतील आता कोणी मला बघणारे, आता पण उडी मारतो मी. तर मी ते तिथं त्या दिवशी उडी मारत होतो आपल्या घरात एंट्री करण्यासाठी, लुगडं परत देऊन येताना, आणि मला प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं का मागवलं होतं. आणि मित्र, याचं उत्तर प्रचंड अडचणीचं आहे. माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागवलं होतं कारण माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. आम्ही अत्यंत गरीब घरचे लेकरं आहेत, गरीब आणि गरीब, एवढ्या गरिबीतून आम्ही वाढलो. माझ्या माईकडे धडकं लुगडं नव्हतं, तिच्याकडे दांड घातलेलं किंवा ठिगळलं लुगडं होतं, पण चांगलं लुगडं एक पण नव्हतं. म्हणून घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून ती लग्नाला गेली होती. तुम्हाला सांगू लेकरांनो, दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. तो दिवस माझ्या आयुष्यातला असा दिवस आहे, तो उडी मारतानाचा. आणि त्या दिवशी मी ठरवलं, बॉस इतका अभ्यास करायचा, इतका मोठा माणूस व्हायचा ना, की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकू. मी लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. मी कमिटमेंट लुगड्यामुळे केली. माझ्या आयुष्यामध्ये हे लुगडं प्रचंड महत्वाचं आहे. मी खूप नशिबान आहे. हा पुढचा विषय सोडून द्या. माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण आहे. माझ्या लग्नानंतर माझ्या बायकोने ठरवलं की तिला 360 लुगडे घेऊन 365 लुगडे घेऊन द्यायचे. हा विषय खूप पुढचा विषय आहे मित्र. पण ते लुगडं हे माझ्या कमिटमेंटचं कारण आहे. कारण काही पण असू द्या, तुम्ही सेल्फ कमिट करा, कुणाचं ऐकून कमिटमेंट करा, की प्रसंगाने कमिटमेंट करा, पण कमिटमेंट करा. काय कमिटमेंट करा? मोठा माणूस होण्याची कमिटमेंट करा, अभ्यास करण्याची कमिटमेंट करा, कष्ट करण्याची कमिटमेंट करा. यशाच्या पासवर्ड मधला पहिला शब्द काय सांगितला मी? काय सांगितलं? हो रे, बघा मी उपाशी आहे सकाळपासून, तुम्ही नाहीत ना. मी आणखी काही खाल्लेलं नाही. इलायची खाल्ले एकदा, ते बोलायला चांगलं वाटावं. दुसरं काही खाल्लेलं नाहीये. पाणी पिलंय, काही खाणार पण नाहीये. मी पळून जाणार. मग मोठ्याने बोला. तुम्ही यांना खायला दिलं नाही का लोळे सर? खायला दिले की नाही दिले? खायला दिले का नाही? द्या जरा बघा. कमिंग टू नेक्स्ट पॉइंट. यशाच्या पासवर्ड मधला पहिला शब्द आहे कमिटमेंट. दुसरा कन्सिस्टन्सी. कुठला? याच्यानंतर मला असं म्हणायला लावू नका प्लीज. कन्सिस्टन्सी मोठ्याने म्हणा. हा, कन्सिस्टन्सी आहे म्हणजे काय? कमिटमेंट करणारे खूप लोक पाहिले मी. मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. आजकाल एवढ्या लेकराला जरी विचारलं ना, मला हे बनायचं म्हणजे लगेच सांगू. कमिटमेंट शाळेत जाताना मी यू म्हणणार, टी म्हणणार, हे करणार, ते करणार. कमिटमेंट खूप लोक करतात, पण सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवणारी माणसं मोठी होतात. सातत्य नाही ठेवल्यास माणसं मोठी होत नाहीत. कमिटमेंटपेक्षाही या पासवर्ड मधला खूप महत्त्वाचा शब्द आहे कन्सिस्टन्सी. तुम्हाला सांगू का, मी सातत्याने अभ्यास करायला लागतो. मी बोलताना तुम्हाला बोलून गेलो की मी जरा हुशार प्राणी नाहीये, प्रामाणिकपणे नाहीये. मी आता पाहिलं की DL अकॅडमीमध्ये खूप हुशार लेकर आहेत. मी जरा एवढा हुशार प्राणी नाहीये. मी जरा बँक बेंचर पैकी एक आहे. ओके, आपल्याला एकदा असल्यास पाठ न होणारा प्राणी आहे. आणि राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये 11वी-12वीला मी होतो. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाने माझे मोठे बंधू, त्यांनी घातलं होतं. आणि अंबेजोगाईच्या SRTR मेडिकल कॉलेजमध्ये माझा संभाजीनगरमध्ये प्रवेश झाला. पण दादांच्या पगारावर आम्ही जगत होतो, त्यामुळे दादांनी अंबेजोगाईला ट्रान्सफर करून घेतलं. फर्स्ट इयरला MBBSच्या माझा प्रसंग सांगतोय मी कन्सिस्टन्सीचा. फर्स्ट इयरला 50 पैकी 20 नापास झाले, पण जे 30 पास त्याच्यामध्ये मी होतो. सेकंड इयर गेलं. थर्ड इयरमध्ये काय झालं, बॅच तयार झाल्या. बॅच 15 मुलाची एक, 15 मुलाची एक. भानगड अशी, डॉक्टर तात्याराव लानेचा सख्खा छोटा भाऊ, मी त्यांच्याच घरात राहायचो, त्यांच्याच घरात मी राहायचो. बरोबर आहे. आम्हाला ना मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की कोणी असं वर्गात येऊन शिकवत नाही. एक वार्ड असतो, त्या वार्डमध्ये पेशंट असतात आणि पेशंट बघायचा, आणि पेशंट बघून झाला की ते राऊंडला सर येतात आणि ते तुम्हाला शिकवतात. अशी पद्धत असते. ते राऊंडला सर आले की हे 15 मुलं उभं आहेत, त्यामध्ये मी एक.
सगळ्यात जास्त प्रश्न मला विचारायचे, कारण मी त्यांचा डॉक्टर तात्याराव लहानेचा भाऊ होतो. ते मला प्रश्न विचारायचे, मला यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, तीनदा नाही आलं, 10 वेळा आलं नाही. दादाला सांगायचं विठ्ठलला काहीच येत नाही. आता आमच्याकडे दुसरी भानगड आहे. वहिनी म्हणजे दादांच्या मिसेस खूप चांगली, म्हणजे मी तिला आई म्हणतो. तर मग असा नियम आहे की माय अण्णा हे माझे पहिले आईवडील आहेत आणि दादा आणि वहिनी हे माझे दुसरे आईवडील आहेत, असा नियम आहे. म्हणजे आजही ते चौघं जेव्हा बसतात तर सगळ्यात पहिलं वहिनीच्या पाया पडतो मी, नंतर दादांच्या, नंतर आईच्या, नंतर माझ्या वडिलांच्या, असा आजचा नियम आहे. ओके, त्याच्यामुळे मी त्यांना खूप मानतो. त्यांनीच शिकवलं, त्यांनीच घडवलं, त्यांच्यामुळेच घडलो. आणि दादांना कळलं की विठ्ठलला काहीच येत नाही. प्रचंड रागीट माणूस, म्हणजे रागीट म्हणजे कसं बघा, आज दादा 68 वर्षाचे होतील आणि मी 55 वर्षाचा होईल. आजही दादांचे बरेच मित्र इथे बसले म्हणून सांगतोय, आजही दादांना मी डायरेक्ट फोन करत नाही, त्यांना मेसेज करतो आणि तेच मला फोन करतात आज ह्या कंडिशनला. मग तेव्हा जेव्हा मी MBBSच्या 3rd इयरला होतो तेव्हा तर कसला घाबरत होतो काय सांगू तुम्हाला आता. म्हणजे मी फायनलला जाईपर्यंत दादांचा कितीतरी वेळा मार खाल्लाय, भरपूर वेळा मार खाल्लाय. त्यामुळे त्यामध्ये प्रचंड भीती होती माझ्या मनामध्ये. त्यांना कळलं मला काही येत नाही, पण दादानं ते डायरेक्ट मला बोलायचे नाहीत. दादा काय करायचे, वहिनीला बोलायचे आधी, वहिनीला तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. वहिनीला चिडचिडचिड करायचे. मग वहिनी सगळा घरातला राग शांत झाल्यानंतर मला कधीतरी सांगायच्या, मला हे म्हणजे दादा हे असे म्हणत होते, तुम्हाला काहीतरी येत नाही असे हे म्हणत होते. तुम्हाला सांगू का मी, मला इतकं वाईट वाटायचं. मला काही येत नाही हे दादांना कळलं, दादांकडनं वहिनीला कळलं, आपली काय इज्जत राहिली राव. म्हणजे इतकं वाईट वाटायचं ना, म्हणजे मेजरच करू शकत नाही. मला एवढं वाईट वाटलं की आपल्याला काही येत नाही, वहिनीपर्यंत गेलं. पण ती जे वहिनीला कळलं ना की मला काही येत नाही, ते बंदुकीची गोळी कशी लागते तशी मला लागली ते शब्द, तुम्हाला काहीतरी येत नाही. मग मी ठरवलं, बॉस आपण कुछ तो करना पडता है, हा ऐसा तो नाही चलेगा, काहीतरी करायला पाहिजे असं ठरवलं. माझ्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी होता, हुशार, सगळं उत्तर द्यायचं सगळे. त्याचं नाव राजू होतं. राजूला म्हटलं, राजू आपण दोघं एकत्र अभ्यास करू, लायब्ररीमध्ये मिळून जाऊ. म्हटलं हां चल जाऊ. आम्ही दोघं मिळून लायब्ररीमध्ये गेलो. मेडिसिनचा विषय घेतला, टॉपिक त्याने काढला, सेम टॉपिक मी काढला. माझ्या डोक्याकडे बघा, राजू आहे ना प्रत्येक पानावर असं डोकं, प्रत्येक लाईनवर डोकं हलवून वाचायचा. म्हणून मी समोर जाऊन बसलो, कारण मला पण डोकं हलवून वाचायचं होतं राजू सारखं. राजूने टॉपिक वाचला, मी वाचला, मी मान हलवली, त्यांनी मान हलवली. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वार्डामध्ये, राऊंड बिऊंड झाला, केस घेतली सेम टॉपिकवर. हा, बॉस आले, बॉसनी प्रश्न विचारायला सुरू केले. आमच्या राजूने सगळे उत्तर दिले, सगळे विचारेल ते उत्तर दिलं. आणि काल वाचलेल्या टॉपिकवरचे मला एक पण उत्तर देता आलं नाही, एक पण. आता काय करावं, आता करायचं काय, म्हणजे बघा ना कसं करायचं. बॉस म्हणलं काय फरक आहे, आमचा राजू हुशार आहे, एकदा वाचलं त्याला पाठ होतं. तुम्ही लेकरं हुशार आहेत, तुम्हाला एकदा वाचलं की पाठ होतं. पण आपण हुशार नाही आहे, हां, पण आपण मेहनती आहेत, आपण मेहनत करायची, आपण कष्ट करायचे. मला सांगत होतं कन्सिस्टन्सी. बघा लेकरांनो, मी 100 पानाची वही काढली, 100 पानाची वही घेतली, 100. आणि 18 महिने MBSला तेव्हा सिलेबस वेगळा होता, 1.5 वर्षाचं MBS होतं, 4.5 वर्षाचं. आता जरा वेगळं झालं, आता पिरियड तेवढाच आहे, पण फायनलला 2 वर्ष केले त्यांनी. आमच्या वेळेस 1.5 वर्षाचं फायनल होतं. तुम्हाला सांगतो मी, 1400 मार्काची परीक्षा, 7 प्रॅक्टिकल, 7 थेरी, 700. आणि हे सगळे विषय मी 100 पानाच्या वहीत विषयाचं नाव, टॉपिकचं नाव, मला किती वेळ लागतो हे लिहून काढलं, लिहून बघा. आणि अभ्यास सुरू केला. कसा अभ्यास सुरू केला माहिती आहे, मी मेडिसिनचा पहिला टॉपिक वाचायचो, पहिला, पुन्हा सर्जरी, पुन्हा गायनॅक, पुन्हा अप्थाल, पुन्हा ENT, हे सगळे विषय वाचायचो. आणि जेव्हा पुन्हा मेडिसिनचा दुसरा टॉपिक वाचायला आला की पहिला वाचून पुन्हा दुसरा वाचायचो. जेव्हा मी मेडिसिनचा 10वा टॉपिक वाचत होतो तर पहिला टॉपिक माझा 10 वेळा रिवाईज झाला होता, 10 वेळा रिवाईज झाला होता. मी जेव्हा मेडिसिनचा 20वा टॉपिक वाचायला सुरू केला तर पहिला टॉपिक 20 वेळा रिवाईज झाला होता. मला तोंडपाठ झाला. आणि मित्र तुम्हाला सांगतो, MBBS फायनलची सगळी पुस्तकं तोंडपाठ झाली 18 महिन्यामध्ये सगळी. पण मी टाइम टेबल, तुम्ही पण बनवा, मी रविवारी अभ्यास करत नाही, एक सुट्टी, दररोज 8 तास झोपायचं आणि बाकी अभ्यासच करायचा. स्वतःला 2 तास द्यायचे, 8 तास झोपायचं, 2 तास स्वतःला द्यायचे, रविवारी अभ्यास करायचा नाही आणि बाकी फक्त अभ्यास करायचा. हे फिक्स म्हणजे फिक्स, एकदम फिक्स, तंतोतंत, मिनिट. ओके,
MBBS फायनलची सगळ्याला सगळी पुस्तकं तोंडपाठ केली, तोंडपाठ झाली आणि MBBS ची युनिव्हर्सिटीची एक्झाम आली. युनिव्हर्सिटी MBBS फायनलची एक्झाम ही टफेस्ट एक्झाम अशी समजली जायची. ही एकदम टफ एक्झाम, युनिव्हर्सिटीची एक्झाम आली. एक्झाम दिली आम्ही आणि निकाल लागला आणि 14ला 14 विषयाची गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाली. 14ला 14. 14 गोल्ड मेडल माझ्या नावावर आहेत. 14. आणि हे रेकॉर्ड गेली 32 वर्ष कोणी तोडलं नाही. कोणीतरी तोडा. जे तोडेल त्याला मी जगातलं सगळ्यात मोठं बक्षीस देणार आहे. कुणीही तोडा. 32 इयर्स झालेत. मी अर्धा म्हातारा झालोय आता. एकाने रेकॉर्ड तोडलं नाही. ओके, मला काय सांगायचं होतं, फार हुशार असायची गरज नाही, पण कन्सिस्टन्सी ठेवायची गरज आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्हाला काहीच अशक्य राहत नाही. आणि त्याच्यानंतर एक शोध लागला. काय शोध लागला? पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. शोध लागला. हो, पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. शोध लागला. कसं? त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो आणि माझा विषय संपवतो. शोध कसा लागला? मी MBBS पास झालो आणि डॉक्टर ND कुलकर्णी माझे बॉस होते. एकदम कुडकुडे माणूस, असे एकदम कोण केलं तर पडतील एवढे कुडकुडे होते, पण अत्यंत रिस्पेक्टेड माणूस. म्हणजे त्यांच्याविषयी एवढा आदर की ते स्कूटरवरनं चालले तर आम्ही 90 डिग्री अँगल करून गुड मॉर्निंग म्हणायचो. खूप हुशार, खूप चांगला सज्जन माणूस. त्यांच्या युनिटला माझी पोस्टिंग लागली इंटर्नशिपमध्ये. इंटर्नशिप करणारा डॉक्टर म्हणजे त्या विषयाचा सगळ्यात ज्युनियर डॉक्टर. त्याचं काम काय? बॉस आले उभं राहायचं, बॉस म्हणला बस मला बसायचं, बॉस काय लिही म्हणलं लिहायचं, बॉस पळ म्हणलं पळायचं. म्हणजे अशा प्रकारचा मी जॉईन झालो 2 महिन्यासाठी. 2 महिन्याची पोस्टिंग. ND सरांच्या युनिटला जॉईन झालो. ND बॉस आले, बसले उपडीमध्ये, आम्ही उभं राहिलो. आता कसं बघा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की स्त्रीरोगताकडे, डोळ्याचे लोक डोळ्याकडे, हाडाकडे, लहान लेकराकडे, मेडिसिनला, सर्जरीचे, असं सेग्रिगेशन असतं. आमच्याकडे असं सगळ्या लाईन लागलेल्या, आमच्या उपडीच्या बाहेर सर्जरीची लाईन, मेडिसिनची लाईन, अशी लाईन लागलेली. आंबेजोगाई मेडिकल कॉलेज एकदम चांगलं कॉलेज होतं आणि तेव्हा बाहेर काही नव्हतं प्रायव्हेटला. आमच्याकडे प्रचंड पेशंट लोड होता. अशी लाईन लागलेली. मी बॉसवर उभा टाकलो होतो. माझं बाहेर लक्ष गेलं. आमच्या लाईनला एक पेशंट उभा टाकला होता, म्हणजे मेडिसिनच्या लाईनला एक पेशंट उभा टाकला होता. आणि मला असं वाटलं की त्या पेशंटला मेडिसिनची नाही, सर्जरीची गरज आहे असं मला वाटलं. इथपर्यंत ठीक आहे. बॉस समोर बसलेले, बॉसला नाही बोलायला पाहिजे पण बोलून गेलो मी. मी म्हणलं सर, तो पेशंट आपल्या लाईनमध्ये उभा टाकलाय ना, त्याला मेडिसिनची गरज नाही, सर्जरीची गरज आहे, बिचारा आपल्या लाईनमध्ये उभा टाकलाय असं म्हणलो मी सरळ. आमचे कुलकर्णी सरांना मोठ्या भिंगाचा चष्मा. त्यांना राग आला की ते चष्म्यातून बघायचे. एवढंच. त्यांच्या सगळ्यात मोठी शिवी ही होती, राग आला की भिंगातून बघायचे. असा मी बोललो की त्यांनी माझ्याकडे भिंगातून बघितलं ना, बापरे, म्हणजे चुकलं आपलं. सर काय बोललं नाहीत, पण त्यांनी असं तिरपकडे पाहिलं. माझे सिनियर डॉक्टर होते. म्हणले विठ्ठल तू कशाला बोललास, तू का बोललास? सॉरी बॉस म्हणलं, हाताची घडी मारली, बॉस समोर उभा टाकलो. आता एक पेशंट बघत होते. तो पण पेशंट आला. सरांनी टेबलवर घेतला. सरांनी त्या पेशंटला पाहिलं, तपासलं आणि तपासल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की खरंच याला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची नाही. आणि मग बॉसनी माझ्याकडे पाहिलं, असं माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, विठ्ठल तुला कसं कळलं की याला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची नाही, तेही बाहेर लाईनमध्ये? आता जरा कॉन्फिडन्स आला होता, हात बनलेले सोडले, जरा खिशात हात घातले, जरा स्टायलिश उभा टाकलो. आता कळलं ना की बॉसला आता विषय संपला आपला. असं उभा टाकलो समोर आणि बॉसला एकदम स्टायलिश उत्तर दिलं. सर म्हटलं, या पेशंटनी असा उजवा हात इथं ठेवला होता, उजवा, त्याच्यावर डावा हात ठेवला होता, असा चलत होता, म्हणजे ह्याला अपेंडिक्स आजार आहे. मला कळलं होतं कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत ना. मेडिकलच्या पुस्तकामध्ये प्रत्येक शब्द लिहिलेला असतो. त्याला आजार काय झालाय, हे पुस्तक चालतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा, डोळे कसे, चेहरा कसा, हात कसे, बोट कसे, प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते. आणि मला वळ पाठ आहे ना. बघा मुलांनो, काय शोध लागला? पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. मग चर्चा ND सरांना कळलं नाही, विठ्ठलला कळलं. ऍक्च्युली ND सरांचा एवढा मोठा मी कधीच होऊ शकत नाही. एवढंसं मेडिकल कॉलेज, त्यातला मी डॉक्टर तात्याराव यांचा भाऊ, मिरिट आलेला मुलगा. मग तुम्हाला पॉईंट वेगळा सांगायचा आहे मला. इथपर्यंत विषय संपला नाही. आता मी परदेशात जातो. परदेशामध्ये मला खूप लोक बोलवतात. आता माझ्या खूप मित्र झालेत. एका मित्राला विचारलं, अरे प्रत्येक वर्षी मलाच का बोलवता? माझा एक मित्र म्हणाला,
आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तू एक ब्रिलियंट डॉक्टर आहेस, हुशार डॉक्टर. आता मी कशाला सांगू हुशार नाही म्हणून, आता मी सांगतच नाही. आता सिद्ध झालं ना, जाऊ द्या, हुशार तर हुशार. त्यांना नाही सांगितलं आपण हुशार नाहीत म्हणून, आता सिद्ध झालंय ना. पुस्तकं पाठ केली हुशार होतो. एवढंच नाही मुलांनो, माझ्या ओपीडीमध्ये तुम्हाला बोलताना मी सुरुवात केली की 15 लोक मी एकदाच घेतो. मी एन्जॉय करणारा माणूस आहे, मी मस्त एन्जॉय करत असतो. म्हणजे प्रत्येक पेशंटला हसतो, खेळवतो, हॅलो म्हणतो, कुणा स्माईल करतो, काहीतरी म्हणत राहतो. एंट्री करताना मी 3-3 सेकंद पेशंटकडे बघतो, 3-3 सेकंद मी पेशंटकडे बघतो आणि मला कळतं घ्यायला काय आजार झाला आहे, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. पुस्तकं तोंडपाठ झाली की माणूस हुशार होतो, हा शोध लागला. आता सिद्ध झालं. म्हणून तुम्हालाही मी पेशंटला तपासतो, त्याला हात लावतो, त्याला तपासून बघतो. नाही बघितलास ते म्हणजे 1.5 महिना वाट बघून आलो, याला हात पण लावला नाही, याला पैसे कसे द्यायचे. त्याच्यामुळे मी सगळंच करतो, पण मला 3 सेकंदात माहीत असतं की या पेशंटला काय झालंय, कारण पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. बाकी तुम्हाला काही सांगत नाही, पण एवढं करा. तुम्हाला सांगतो, मॅथ काहीही असू द्या, पाठ करा. मी बॉन्ड पेपर लिहून देतो, बॉस तुम्ही जगातले सगळ्यात बॉस नाही झाले ना, मला डॉक्टर विठ्ठल राणे म्हणू नका, बॉस, जगातला बॉस. पुस्तकं पाठ करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. 11th आवरला अभ्यास करू नका. 11th आवरला अभ्यास. आता पोरांची काय सिस्टीम असते अभ्यास करायची. परीक्षा पुढे आली ना, 1 महिन्यात परीक्षा, पुन्हा त्याच्या पुढे डोकं दुखा लागलंय, ताप आली आहे, विकनेस आलाय. 12वीची एक्झाम, 10वीची एक्झाम, नीट एक्झाम, जी एक्झाम, IIT एक्झाम ही पुढे आली आणि ताप आला, अंग दुखा लागलं, विकनेस आला, डोकं दुखा लागलं, चक्कर आली. समजून घ्या त्यांनी कन्सिस्टंट नाही आहेत, बाकी काय नाही. वर्षभर अभ्यास केलेला नाही, 100% नाही. वर्षभर अभ्यास असला काहीच होत नाही. काही लेकरांची हाईट बघा, मी अभ्यास बघा, एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नका. एक्झामच्या दिवशी अभ्यास करायचा नाही. उद्या परीक्षा आहे, आज रात्री अभ्यास बंद. उद्या सकाळी मस्त शांतीने जायचं, शांतीने एक्झाम द्यायची. असले काही कुठाने सगळा अभ्यास करायचा नाही. मी फायनल MBSला होतो, MBSला फायनलला, आणि आम्ही क्वार्टरमध्ये राहत होतो. दादांच्या क्वार्टरमध्ये, मोठ्या भावांच्या घरात राहिलो मी 12.5 वर्ष. त्यांच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. तर ना दादांना 3 लेकरं आहेत, 2 मुली 1 मुलगा, सायली, सपना, सुमित. हे माझ्या आवडीचे लेकरं आहेत. म्हणजे मी त्यांच्यावर प्रचंड धिंगाणा करायचो. मला म्हणजे मी घरामध्ये माझं 4 वर्ष, आज पण 4च वर्ष, आज पण धिंगाणा घरात करत राहतो. तर तुम्हाला सांगतो, मी त्यांच्यावर धिंगाणा करायचो. ही मला आवडीची गोष्ट होती. मेडिसिनचा पेपर होता, मेडिसिनचा पेपर बघा, मेडिसिनचा पेपर होता. आणि मी घरात गेलो, हे 3 लेकरं घरामध्ये, धिंगाणा सुरू केला. सकाळी 8 वाजता धिंगाणा सुरू होता आमचा. पेपर होता 10 वाजता. ठीक आहे. धिंगाणा म्हणजे किती माहिती आहे की घराच्या काचा फुटतील एवढा जोरात ओरडत होतो आम्ही. आणि ND कुलकर्णी सर, ज्यांच्याविषयी बोललो, ते मेडिसिनचे बॉस होते, ते वर राहायचे, दादा खाली राहायचे. ND सर आले आणि बेल वाजवली ना, बेल वाजवली. वहिनीने दरवाजा काढला. वहिनी आमचा एकदम साधा सरळ माणूस. दरवाजा काढला, विठ्ठल कुठे आहे घरामध्ये, काय करतोय, धिंगाणा करतोय. मेडिसिनचा पेपर आहे. बाबू बॉस आज चिडला गेलाय, बघायचंच काम नाही. कुठे आहे तो बॉस एकदम मध्ये. मी आपला तेवढ्यात कळलं कोणीतरी आलंय बाहेर, हात बांधून, सर गुड मॉर्निंग सर, सर गुड मॉर्निंग सर, एकदम झुकून वाकून. मग अभ्यास झाला विठ्ठल? हो सर. हे क्वेश्चन हे असे लिहायचे, हे असं लिहायचं, हे असं लिहायचं, हे करायचं, ते करायचं. बॉस म्हणजे बॉस खटखट सांगायला लागला. मी काय ऐकलं नाही, फक्त हो 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 म्हटलं. बॉसच्या पाय पडलो. बॉस गेला, दरवाजा बंद केला आणि धिंगाणा सुरू. आमचा पोटभर धिंगाणा केला. एक्झामला गेलो आणि मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल. त्या एक्झामला जाताना माझी एक मैत्रीण होती, माझ्या वर्गातली माझी मैत्रीण, माझी क्लासमेट रिक्षामध्ये चालली होती. रिक्षा 3 माणसं मागे, ड्रायव्हर पुढे, असा रिक्षा. ओके नाही. आणि मी आपला गरिबाचा पोरगा आहे, माझ्याकडे गाडी घोडी काहीच नाही आहे. मी माझ्या मित्राच्या गाडीवर बसून, ती लुना माझ्या मित्राची, मुडकी तुडकी लुना, आम्ही आपलं पायडल मारत चाललो होतो. ती लुनात आम्ही वर बसलो. ते माझा मित्र चालवत होता, मी मागे बसलो. एक्झाम 3 किलोमीटर दूर होती आमच्या कॉलेजपासून, 3 किलोमीटर. मी असं पाहिलं तर माझी एक मैत्रीण एका रिक्षात बसलेली दिसली फायनल MBSला. तिला ऑल दी बेस्ट असं म्हणालो मी, ऑल दी बेस्ट. ती पण मला ऑल दी बेस्ट म्हणाली. पुन्हा पाहिलं दुसरं कोण बसलंय, तर तिच्या डाव्या, बघा, माझ्या मैत्रिणीच्या डाव्या हाताला तिची आई बसली होती. तिला घास भरवत होती, जेवण घालत होती. बाबू म्हणलं, हिला जेवायला वेळ मिळाला नाही, मी धिंगाणा करतोय ना, आता माझं कसं होणार आहे. आता मी धिंगाणा करून चाललोय, ही जेवण, अरे यार म्हणलं आता काय करावं. तिथपर्यंत ठीक आहे. पुन्हा आता बार काय नाही बघायचं, त्याला म्हणलं तू हळूहळू गाडी चालव. मग पुढे काय झालं, बघ पुढे पाहिलं, तिच्या उजव्या हातात तिची बहीण बसली होती. बहीण ती केस विंचरायला लागली, केस तिची. अयो म्हणजे केस विंचरायला वेळ मिळाला नाही. अरे यार
बॉस आपलं इतकं चुकलं नाही, एवढं जगात कोणाला चुकलं नाही. म्हणजे माझी क्लासमेट जर एवढं सिन्सिअर आहे तर आपण काही सिन्सिअर नाही आहेत असं वाटलं मला. मग आणखी पुढे हळूच पुन्हा बघायला लागलो आणखी काय चाललंय. तिचा भाऊ ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता आणि त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं, ते असं पकडलं होतं, वाच. आता 15 मिनिटामध्ये मेडिसिन काय वाचणार आहे पोरगी. बाबा बाबा बाबा, याला अभ्यास करणे म्हणत नाहीत. आता हे सांगायची गरज नाही, त्या माझ्या मैत्रिणीचं काय झालं, ती नापास झाली मेडिसिनमध्ये. बघा 11th आवरला अभ्यास करायचा नसतो लेकरांनो. एक्झाम सेंटरच्या बाहेर पालकांना पण सांगतो एक्झाम सेंटरच्या बाहेर पालक आजकाल खूप जास्त गर्दी करतात लेकरांपेक्षा. पालकांना वाटतंय माझ्या लेकरांनी, पालक काय बघतात, दुसरी कोणतरी मुलगी वाचत असते, हे वाच ग, ती वाचायला लागले, तू वाचून टाक चल. कुठेतरी मुलगा वाचतो, त्याला तुला कळतं का, तू वाचाल, तू वाच ना, वाच. अरे कशाला वाच, त्याला वाचू दे, तुला जे वाचायचं नको वाच. बघा एक्झाम सेंटरच्या बाहेर समजा तुम्हाला 100% पाठ असलेला एक टॉपिक काढा, 100% पाठ असलेला टॉपिक काढा एक्झाम सेंटरच्या बाहेर आणि त्याची पहिली लाईन वाचा. तुम्हाला वाटतं आयुष्यामध्ये हे पुस्तक मी कधी उघडून बघितलेलंच नाहीये, कारण एक्झामच्या बाहेरचं टेन्शन वेगळं असतं आणि त्या टेन्शनला डायव्हर्ट करू नका. तुम्ही एक दिवस शांत झोपा, सकाळी एकदम शांत राहा. तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असतो तो तुम्ही साठवा शांतीनं आणि एक आन्सर करताना ते काढा, म्हणजे तुम्ही छान आन्सर करू शकता. तिथंच सकाळी एकदा वाचलं की तुमचं मन तिकडंच जातं, येतच नाही मला, हे पण येत नाही, आता पुढचं काय येईल, म्हणून एक्झाम सेंटरच्या बाहेर अभ्यास करायचा नाही. नाहीतर आमची मैत्रीण तयार होते, व्हायचं का तसं, नाही व्हायचं, नको हो, बरोबर आहे. आणि पालकांना सांगतो, पालकांना लेकरांना कष्ट करू द्या. बरेच पालक मला सांगतात लाणे साहेब लेकरांना खूप कष्ट आहेत, तुमच्या वेळेचा विषय वेगळा होता, आता लेकरांना प्रचंड कष्ट आहेत, लेकरांना वेळच नाहीये. अरे कसा वेळ नाहीये. बघा माझ्या वेळेस स्पर्धा होती, आता स्पर्धा आहे आणि पुढे स्पर्धा राहणार आहे, 100% स्पर्धा राहणार आहे लेकरांनो. स्पर्धा कधीच कमी होणार नाही. भारत देशामध्ये 140 कोटी लोक झालेत, आणखी किती कोटी होणार आहेत कोणाला माहित आहे, आणि स्पर्धा वाढणारच आहे. स्पर्धा कधीच कमी होणार नाही, आपल्या देशातली कधीच होणार नाही, कधीच. मी लिहून देतो तुम्हाला. त्यामुळे या स्पर्धेत टिकायचंय ना तर लेकरांना कष्ट करू द्या. बघा आम्ही आई वडील आहेत, मला एक लेकरू आहे, मला एक मुलगा आहे, म्हणजे एकच मुलगा आहे, मला एकच लेकरू आहे. पण माझी आई, माझी माय, माझे अण्णा, मी आणि माझी बायको, ह्या चौघांचं एकच काम होतं की माझ्या लेकराला कष्ट करायला शिकवणे. त्याच्या शाळेमध्ये आम्ही कधीच तक्रार घेऊन गेलो नाही, कधीच एकदा पण नाही. पण तुम्हाला सांगतो त्याचा परिणाम इतका छान झाला. हे जे पालक बसलेत ना, त्या पालकांना एक मला छोटा प्रश्न आहे, किती पालक लेकरांबरोबर दररोज जेवण करतात, प्रामाणिकपणे हात वर करा. किती पालक दररोज लेकरावर जेवण, दररोज एक तरी जेवण. तुम्हाला कळलं नाही मित्र, मला सांगताना खोटं नाही सांगायचं, विठ्ठल नाव आहे पाप लागतंय, त्यामुळे मला सांगताना सगळं खरं सांगत राहायचं. मी तुम्हाला सांगतो की पालकांना एक विनंती करतो मी, बघा मी 14.25 तास काम दररोज गेली 24 वर्ष. येत्या 21 तारखेला मला 24 वर्ष होती लातूरमध्ये माझं हॉस्पिटल सुरू करून आणि माझं क्लिनिक सुरू करून 5 एप्रिलला सुरू केलं मी. ऑलरेडी मला 24 वर्ष पूर्ण झालेत. ह्या 24 वर्षामध्ये मी दररोज 14.25 तास काम करतो, तरी सुद्धा दररोज लेकरावर मी जेवण करतो, दररोज. तो 12वी पास होईपर्यंत दररोज. फक्त एकट्या लेकरावर नाही, आई वडील मी, माझी बायको, माझी माय, आम्ही 5 जण बसून जेवण दररोज, म्हणजे दररोज एक जेवण दररोज. एकदा जेवा आणि जेवण झाल्यानंतर लेकरांना थोड्या कष्टाची सवय सांगा, कष्टाच्या गोष्टी सांगा, इमानदारीच्या गोष्टी सांगा, प्रामाणिकपणाच्या गोष्टी सांगा. याची जास्त गरज आहे. चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात, वाईट गोष्टी सांगायची गरज पडत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या लेकरांना आपलं कर्तव्य, मी त्याला पालक म्हणतो, त्याला आई वडील म्हणतो, जो आई वडील आपल्या लेकरांना कष्टाची सवय लावतो, त्यांना कष्ट करू द्या. आम्ही बघा लेकरांना कष्ट सवय लावली. माझा मुलगा 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे. मी गरिबाचा होतो म्हणून मी शिकलो, मला गरिबी दूर करायची म्हणून शिकलो. माझा मुलगा गरिबाचा नाही, सांगायची गरज नाही. मी 3 दवाखाने चालवतो. तुम्ही नंबर काउंट करू शकणार एवढे लोक माझ्याकडे सर्व म्हणून काम करतात, तो विचार पण करू शकत नाही तुम्ही. मला काही देवाणी कमी केलेलं नाही आहे, पण तुम्हाला सांगतो मला एकच लेकरू आहे, पण माझा लेकरू 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे आणि MBBSला गव्हर्नमेंट BJ पुण्याचं BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS झाला आहे. MBS मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तो मेरिट आहे आणि तो आत्तापर्यंत मेरिट स्कॉलरशिपवर शिकतोय. हे काम ज्या आईवडिलांना करता येतं त्यांना मी आई वडील म्हणतो, बाकीच्यांना म्हणत नाही.
तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतो ते. लेकरांना कष्ट करू द्या, लेकरांना कष्ट सवय लावा, पुन्हा पुन्हा त्यांना सांगा, समजून सांगा. माझं लेकरू एकदाही तक्रार करत नाही, कसलीच कसलीच कसलीच. हां, इथं लागल्यानंतर इथल्या BJ गव्हर्नमेंटला फुकट लागला, मेरिटने लागला. मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे, मला कुठंच रिझर्वेशन नाही आहे. फ्री लागल्यानंतर फ्री मी त्याला म्हणालो तुला एक स्कूटी घेऊन देतो. एक स्कूटी. मला म्हणला पप्पा माझ्या वर्गामध्ये 200 विद्यार्थी आहेत, सगळ्यांकडे स्कूटी आहे का? सगळे पायी जातात, मी पण पायी जाणार. हे लेकरू 4.5 वर्ष पायीच. तुम्हाला कळलं मी काय म्हणतो? तर ह्या सवयी आपल्या लेकरामध्ये लावणं, ह्याला आई वडील असं म्हणतात. आणि ते तुम्ही काम करा, लेकराच्या कष्टाची सवय लावा. मी सांगत होतो यशाचा पासवर्ड, पहिला शब्द, दुसरा आणि आता तिसरा शब्द कॉन्फिडन्स. तिसरा शब्द कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज यू कॉन्फिडन्स. काय म्हटलं मी? कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज यू कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कोणाला येतो? जी माणसं कमिटेड आहेत, मला करायचं म्हणजे करायचं. कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे त्यांना 100% कॉन्फिडन्स येतो. मी उदाहरण सांगितलं ना मी कसा कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो. माझा मुलगा एकदम सरळ, साधा, सुसंस्कृत, म्हणजे माझ्या 1000 पट पुढे. म्हणजे असा एक पण केसवाडा पण कुठला त्याला असं नाव ठेवण्याची जागा नाही. म्हणजे आजही तो माझ्या माईचे केस विंचरून देतो. आजही तो MS जनरल सर्जरी करतोय. ओके, म्हणजे आज सुद्धा माझ्या माईला शॅम्पू लावून देतो, तिचे पाय दाबून देतो माझ्या माईचे. तुम्ही विचार करा मी काय म्हणतोय ते. तर तुम्हाला मी सांगतो की हा प्रसाद 12वीला होता. 12वीला त्याने ठरवलं डॉक्टर व्हायचं म्हणून. कमिटमेंट करणारा विद्यार्थी, कन्सिस्टन्सी मेंटेन करणारा विद्यार्थी. त्याची 12वीची एक्झाम झाली. 2015ची बॅच त्याची. आणि एक्झाम झाल्यानंतर तेव्हा नेमकी नीट होती, मला CET आली त्या एका वर्षासाठी. आणि सगळे लोक गोंधळले. आणि गोंधळल्यानंतर तो पण गोंधळला, काय करावं आता, 2 महिन्यात कसं करायचं. म्हणलं कर. त्यांनी केला, एक्झामला गेला. मी बघा असा बाप आहे, त्याला LKGला ॲडमिशन घ्यायला मी गेलो नाही. 6th स्टँडर्डची शाळा बदलली, ती शाळामध्ये मी कधी गेलो नाही. पालक म्हणून मी कधी गेलो नाही. एकदा 10वीला असताना शाळेत गेलो तर गेस्ट म्हणून गेलो नाही, भाषण देऊन आलो, संपला विषय. BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनला पण मी आलो नव्हतो, माझी बायकोच आली होती. म्हणजे मी असा बाप आहे. आणि हा लेकरू एक्झामला सोडायला पण मी 12वीला गेलो नव्हतो. तो सीट एक्झाम द्यायला गेला. सेंटरवरनं एक्झाम झाल्यास माझी बायको सोडायला गेली होती, घ्यायला गेली होती. तिचा मोबाईल घेतला, घ्यायला गेल्यानंतर आणि मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%, सेंटरवरनं बायोलॉजीमध्ये 100%. मला माहीत होतं हे लेकरू एवढा मस्त अभ्यास करतोय, मला सांगायची गरज नाही आहे. मला माहीत नाही तुम्हाला किती लोकांना कळलं. तुम्हाला किती जण दररोज अभ्यास करा म्हणतात? किती लोकांना म्हणतात? सगळ्यांनाच म्हणतात. तुम्हाला सांगू का की मी माझ्या लेकरांना अभ्यास करू नको इतकंच सांगतो. अभ्यास बस झाला. आमचं एकच काम की आता तू झोप. आजही तेच म्हणतो आम्ही त्याला. माझी माय, माझे अण्णा, माझी बायको आणि मी, आम्ही 4 माणसाचं काम फक्त माझ्या लेकराला झोपवून एवढंच आहे. दॅट्स ऑल अबाउट. अभ्यास बस झाला. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे अभ्यास कोणासाठी करायचा आहे. अभ्यास करून कोण मोठं होत असतं तुम्हाला हे कळलंच नाही. आई रागवते, वडील रागवतात, टीचर रागवतात, त्यांना आमची पोटेन्शियल कळलं नाही, आमच्यातली शक्ती कळली नाही, आमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा करतात. तुम्हाला हे कळलंच नाही. मग तुमच्याकडनं अपेक्षा करतात कारण त्यांना वाटतं की आमचं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू व्हावं. त्यांची अपेक्षा चुकीची नाही आहे लेकरांनो. आणि हा प्रसाद एक्झामवरून आला, त्यांनी मला सांगितलं, तो घरी आला, आन्सर की आली, त्याला बायोलॉजी 100पैकी 100 मार्क होते. ओके, दुसरी आन्सर की आली 8 दिवसांनी आणि प्रसादचा 1 मार्क गेला. 1 मार्क गेला ना, त्याचे 99 झाले. लेकरू रडायला लागलं, इतका रडायला लागला प्रसाद. अरे मला तुला कळतं का, तुझं जे कटलाय ना मार्क, पप्पा म्हणे मी रडण्याचं कारण हे आहे की माझं उत्तर बरोबर आहे. हो, अरे म्हणलं हे तुझं उत्तर बरोबर आहे, मला मान्य आहे. पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली त्या सगळ्यांनी ज्यांनी उत्तर हे लिहिलं, सगळ्यांनी चुकलंय. सगळ्यांचा मार्क गेला, तू एकटाच गेलाय का? नाही पप्पा माझं बरोबर आहे. हो म्हणलं गप्रे बाबा. आणि त्यानं काय फरक पडणार आहे? तुला बेस्ट मधलं बेस्ट महाराष्ट्रातलं मेडिकल कॉलेज मिळतं गव्हर्नमेंटचं, आणखी काय पाहिजे? हे लेकरू रडायला लागलं. त्याला मी समजून सांगितलं आणि ओपीडीमध्ये गेलो, पेशंट तपासत होतो. बापाचा माझा फोन आला. अण्णाला फोन लावता येत नाही, दुसऱ्याकडे लावून घेतलाय, मला फोन लावलाय लँडलाईनवर. इटल्या म्हणणारा एकच माणूस या जगामध्ये, इटल्या. माझ्या बायकोचं कल्पना आहे, तिला कल्पने प्रसाद, माझ्या मुलाचं नाव आहे प्रसाद आणि इटल्या हे म्हणणारा बाप. ओके, तर काय करतोस तू? म्हणलं अण्णा पेशंट तपासतोय. हो, काय पेशंट तपासतोय? म्हणे घरी आहे. पप्पा म्हणलो का अण्णा चिडलेत माझ्यावर? मी घरी गेलो तो प्रसाद रडायला लागलाय. प्रसाद म्हणजे माईचा आणि बापाचा जीव का प्राण. तुम्हाला काय सांगा आता, म्हणजे बाबा त्यानं म्हटलं ना प्रसादनी माझ्या मायला आणि बापाला की सूर्य वरतून उगवतो, ते हो म्हणतात.
म्हणजे तुम्हाला काय सांगू, एवढं नातं मी जगात कुठे पाहिलंच नाही. आणि मग ते अण्णांना इकडे मला लेकरू का रडायला लागले. अहो अण्णा म्हणलं तुम्हाला कळत नाही, पण मला कळतं ना. त्याचा जे मार्क कटलाय की नाही महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा कटलाय, ह्याला कळत नाही मला, ह्याला समजून सांगितलेलं. बाप म्हणतोय माझं एवढं बोलल्यानंतर मला काही माहित नाही, लेकरू का रडतंय ते बघ. आता काय लेकराला, त्याला मग काय केलं मी, बाप मला सोडायला लागलेत म्हणून मी बाजूला गेलो, त्याला जरा बाजूला घेतलं. म्हणलं तुला रडायचंय ना, बाहेर जाऊन रड, अण्णासमोर रडू नकोस. मला उगे अण्णा झापायला लागलेत, काय लावलं म्हणलं मी काय. मग प्रसादनी असा मी म्हटलं कॉलेजमध्ये गेलाय, त्याच्या कॉलेजमध्ये गेलाय, हो काय त्याच्या कॉलेजमध्ये गेलाय. आणि कॉलेजमधनं मला फोन आला प्रिन्सिपल मॅडमचा, सर प्रसादचं उत्तर बरोबर आहे. अहो मॅडम म्हणलं जाऊ द्या ना, आता काही दिवसभर टुक 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 सुरू आहे. नाही त्याचं उत्तर म्हणलं जाऊ द्या. नाही सर म्हणे आमच्या सगळ्या 12 प्राध्यापकांनी पाहिलं, त्याचं खरंच उत्तर बरोबर आहे, आपल्याला ही केस कोर्टात घ्यायला पाहिजे, कोर्टात जायला पाहिजे. म्हणलं तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलता ते, असं मी रागा म्हणलो. त्यांनी फोन ठेवून दिला, ते पुढे बोललेच नाहीत. आणि ह्या लोकांनी कोर्टात गेले ना, शाहू कॉलेज ह्याचं उत्तर घेऊन कोर्टात गेले. कोर्टाने स्टे दिला 3 आठवडे रिझल्टवर. म्हणे 12 प्राध्यापकाची महाराष्ट्रातली कमिटी नेमवा. 12 प्राध्यापकाची कमिटी नेमली आणि 2 आठवड्यात उत्तर मिळालं की ते प्रसाद लहाने लिहिलेलं बरोबर आहे आणि पुन्हा त्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात. यस, तो कधी येतो, कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्हज यू कॉन्फिडन्स. म्हणून कॉन्फिडन्स तेव्हा येतो जेव्हा तुम्ही कमिटमेंट केलेली आहे, आपल्याला आयुष्यात काहीतरी बनायचं आहे आणि ते सातत्य ठेवलंय, त्या माणसाला कॉन्फिडन्स येतो. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो लेकरांनो, हे सगळं असताना कधी अपयश पण येतं. अभ्यास करून कधी अपयश येतं, असं नाही की अपयश येतच नाही. तुम्हाला माहित आहे अपयश येत असतं, पण तुम्हाला मी लिहून देतो की मी जेवढे लोक जगातली पाहिली, मोठी जगातली जेवढे लोक पाहिली, ती सगळीच लोक, जेवढी मोठी लोक मी पाहिली ती मोठी झाली ते त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी नापास झालेत. फक्त आयुष्यात नापास झालीच लोक मोठी झालीत, बाकीच्या विषयी मला बोलायचं नाही. पण जेवढे लोक मोठे मी पाहिले सगळे नापास झालेत. तुम्ही मला म्हणाल लहाने सरांनी सांगितलंय तुमच्या आईवडिलांना उद्या घरी येऊन सांगा नापास झालं की मोठं होतात, आपल्याला काय करायची गरज नाही. असं नाही, नापास झालेलं वर्ष हे संधी म्हणून जे उठतात, पेटून उठतात, ते लोक मोठी होतात. म्हणून समजा कधी अपयश आलं ना, ते खूप असं हृदयाला लावून घेत जाऊ नका, ती संधी म्हणून वापरत जा. तुम्हाला सांगतो मी, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना मलाही माहिती आहेत, ते माझे भाऊच आहेत. ते कशाचे डॉक्टर तुम्हाला माहिती आहेत? डॉक्टर तात्याराव लहाने कुठल्या विषयाचे डॉक्टर आहेत? डोळ्याचे डॉक्टर आहेत. हो, डोळ्याचे डॉक्टर आहेत. तुम्हाला सांगतो की त्या माणसाने 1,77,000 सर्जरी केल्यात. हे देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. तर काही दिवसांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होईल. त्यांना भारत सरकारने पद्मश्रीनी भूषित केलेलं आहे. पद्मश्री अवॉर्ड त्यांना दादांना मिळाला 2008 मध्ये. महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच पदावरती राहिलेत ते. महाराष्ट्राच्या मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्चचे डायरेक्टर आहेत दादा. जे हॉस्पिटलचे 8 वर्ष डीन राहिलेत. एवढ्या मोठ्या पोस्ट राहणारा माणूस, महाराष्ट्रात देशामध्ये रेकॉर्ड करणारा माणूस. तुम्हाला माहिती आहे ना, मलाही माहिती आहे कारण तुम्हाला सख्खा मोठा भाऊ आहे. पण तुम्हाला मी हे सांगत होतो, तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की डॉक्टर तात्याराव लहाने डोळ्याच्याच विषयात नापास झाले होते. कळलं का मी काय म्हणलं? दादा MBSच्या फायनलला डोळ्याच्या विषयात नापास झाले होते म्हणून एवढा मोठा माणूस झाला. नापास झाले की माणूस मोठा होतो. विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल आहेत. मी पण नापास झालो होतो. MCS प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालो होतो म्हणूनच मोठा झालो, नाहीतर नसतो झालो. त्यामुळे समजा आयुष्यात कधी अपयश आलं ना, ती एनर्जी असते यार, ती एनर्जी होऊन घ्यायची असते. नापास कसा होतो तुम्हाला सांगतो. कोणाचा रिझल्ट लागला ना आणि चांगले मार्क कोणाला पडले, चांगले, फार लोक फोन करत नाहीत. पण एखाद्याच्या लेकराला काही मार्क पडले, मग तिच्या मैत्रिणी, नातेवाईक, काय झालं तुझ्या मुलीचं, काय झालं तुझ्या मुलाचं, अर लोक असले खडूस ना, ह्यांना आम्ही खळ म्हणतो. खळ, हे खळ लोक असतात. म्हणजे चांगलं झाल्यानंतर कौतुक करा. मला असं वाटतं की चांगलं झालं कौतुक करावं, बिलकुल करावं. ओके, पण जेव्हा तुम्हाला सांगतो लेकरांनो, हे जे लोक बोलतात ना असे टोचून, ती शक्ती असली पाहिजे, ती माझी शक्ती असायची. तू बोलतोस का, पुन्हा मग असं यश घ्यायचं आणि त्यांच्या समोर उगी जायचं, वर बघून असं बघून त्यांच्यासमोर जायचं, त्यांना काय बोलायचं नाही. आपण सिद्ध केलेलं असतं ना. म्हणजे जेव्हा तुम्हाला अपयश मिळतं ना, ते असं अपयश घ्यायचं असतं, त्याला खूप सिरियसली घ्यायचं नसतं. म्हणून तुम्हाला सांगत होतो, कधी अपयश आलं ना इतकाचा विचार करू नका. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्सनी जगातली खूप मोठी माणसं मी पाहिली. पासवर्डचा शेवटचा शब्द माझा आहे आणि तो आहे कनेक्शन. काय कुणाशी कनेक्शन ठेवायचं आहे? आई वडिलांशी कनेक्शन ठेवा. आई वडिलांशी कनेक्शन ठेवा. लेकरांना सांगतो मी, तुम्हाला किती कळलंय किती नाही कळलं मला माहीत नाही, पण एकदा आई वडिलांच्या पाया पडत जा. बघा, मी आता 55 वर्षाचा होतोय, पण दररोज मी माझ्या माईच्या पाया पडून बाहेर निघतो. दररोज मला खूप छान वाटतं.
आमच्याकडे साष्टांग दंडवत घालायची पद्धत आहे, सगळेजण घालतात. मी अर्धा वागतो, पण मी दररोज वागतो. मला वाटतं की आज जे विठ्ठल लहाने यशविषयी बोलतो हे पूर्ण यश तुम्हाला माहीत नाही, पण मी म्हणालो की मी दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या 10,000 सर्जरी पूर्ण केल्यात. हे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. मी नाकाच्या प्लास्टिक सर्जरी करतोय आणि गेली 14 वर्ष सगळ्यात जास्त देशामध्ये, सगळ्यात जास्त देशामध्ये, भारत देशामध्ये सगळ्यात जास्त गेल्या 14 वर्षापासून नाकाच्या प्लास्टिक सर्जरी लातूरमध्ये लहान हॉस्पिटलमध्ये होतात. हे 14 वर्ष रेकॉर्ड आपल्याच नावावर आहे. एकच माणूस 14 इयर्स रेकॉर्ड माझ्यावर आहे. 14 इयर्स हायेस्ट नंबर देशातला भारत देशातला. ओके, हे रेकॉर्ड मी मानतोय. हे सगळं काम कशामुळे माहिती आहे का? त्या माईच्या नांद्यांच्या पायामुळे. एकदा पाया पडा आणि त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, एकदा असं घट्ट पकडत जा. मी पालकांना पण सांगेन, एकदा लेकरांना गळ्याला लावायचं. मी माझ्या लेकराला दररोज गळ्याला लावतो आणि मी माझ्या माईच्या पण दररोज गळ्याला पडतो. खूप भारी वाटतं, खूप जास्तच भारी वाटतं, शब्दांच्या पलीकडे भारी वाटतं. कधी गरज पडली ना, एकदा आपल्या आईच्या मांडीवर टोकं ठेवून 10 मिनटं झोपायचं, मस्त झोपायचं. तुमच्या आयुष्यामध्ये ना, तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगल्यातली चांगली घटना घडली ना, आपल्या आईवडिलांना सांगायची. त्यांना जो आनंद होतो ना, तो आंतरिक आनंद असतो. खरा बाकीचे लोक खूप खोटा आनंद दाखवतात, त्यांच्या मनात वेगळं सूर, ते सोडून द्या, त्यांना माफ करायचं. ओके, खळ लोकांना माफ करायचं, तेव्हा माणूस मोठे होतो. जे लोक जळतात त्यांना माफ करायचं, माणसं मोठे होतात. बाकी माणसं मोठी होत नाहीत, त्यांच्या मागे कधीच लागायचं नाही, आपली शक्ती जाते. त्यामुळे तुम्हाला मी काय सांगत होतो, चांगल्यातली चांगली घटना घडली आईवडिलांना सांगायची. आणि समजा वाईटातली वाईट घटना घडली तरी आईवडिलांना सांगायचं. सगळं जग तुमच्या विरोधात जरी गेलं ना, तरी आई वडील भिंतीसारखे उभा टाकतील. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो भिंतीसारखे. त्यामुळे ना, माय आणि बाप हे जगातला सगळ्यात मोठा माणूस असतो, सगळ्यात निस्वार्थ माणूस असतो. आणि तुमच्याविषयी मला काही लेकरं सांगतात, सर आमची आई आणि आमचे पप्पानं आमच्याकडून खूप अपेक्षा करतात, आमची कॅपॅसिटीज बघत नाहीत. ओके, आमच्या कॅपॅसिटी पुढे पण बोलतात, त्यांना वाटतं आमच्याशी कम्पेअर करतात. तुम्ही लेकरं वेडे आहात. माय बाप कधी कम्पेअर करत नसतात. माय बापाचं म्हणणं असं असतं की ते चांगली आहे ना मुलगी, तशी तू पण बन. तो चांगला आहे ना मुलगा, तो तसाच बन. तो मिरिट येतो ना, तू पण ये. त्याला काही कमी नाही ना, तुला पण काही कमी नाही ना. म्हणजे ही अपेक्षा करणं चुकीचं नाही लेकरांनो. कारण तुम्ही चांगले व्हावेत, तुम्ही मोठे व्हावेत. लेकर बघा, माय आणि बाप ह्यांना क्वालिफिकेशन लागत नाही. न शिकलेली माय, न शिकलेला बाप, ह्यांना हेच वाटतं. आणि एकदम हायेस्ट एज्युकेशन झालेला बापाला आणि माईला हेच वाटतं. कारण माय बापाला क्वालिफिकेशन लागत नसतं, मायबाप हेच क्वालिफिकेशन असतं. त्यामुळे तुमच्याविषयी ते कंपॅरिझन नसतं. तुम्हाला कधी रागावले, तुम्हाला कधी मारले. अरे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेनी MBBSच्या फायनलपर्यंत मला मारले. किती मोठ्यापणाने सांगालोय, तुम्ही पण सांगाल त्यांनी मारलंय म्हणून मला एवढे गोल्ड मेडल मिळाले, तर मिळाले नसते ना. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असा एक कडक माणूस पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तो इतका कडक आहे की त्याच्यामुळे मी घडलो. म्हणजे कडक माणसं आयुष्यामध्ये, आई वडील हे कडक असले पाहिजे, शिक्षक हे कडक असले पाहिजे म्हणजे असले पाहिजे. कारण त्यात तुमचा उत्कर्ष असतो. तुम्ही पुन्हा म्हणाल, बापरे माझा बाप असा होता, माझी माय अशी होती म्हणून बनलो. त्यामुळे त्यांनी म्हणलेलं अदरवाईज घेऊ नका. माझा एक छोटा प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्या लेकरांना काय आवडतं हे आईवडिलांना माहीत असतं, बरोबर आहे. तुमचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत माहीत असतं. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आई वडिलांना काय आवडतं माहित आहे? हात वर करा. तुमच्यापैकी किती लोकांना? मी मोठ्या लोकांना प्रश्न विचारतो, छोट्यांना नाही. मी लेकरांना प्रश्न विचारत नाही, मी पालकांना प्रश्न विचारतो. तुमच्या आई वडिलांना काय आवडतंय हे किती लोकांना माहित आहे? बघा, तुम्हाला नाही कळलं मित्र, तुम्हाला खरंच नाही कळलं. जगण्यातली मजा नाही, जगण्यामधली एक मजा आहे. तुम्हाला जर कळलं तुमच्या आई वडिलांना काय आवडतं, तर निश्चित तुमच्या लेकरांना कळेल की तुम्हाला काय आवडतं. ओके, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पाया पडा, तुमचे लेकरं तुमच्या 100% पाया पडतील. ह्याला संस्कार असे म्हणतात. हे काय शिकवायचे नसतात, हे बोलायचे नसतात, हे प्रत्यक्ष अंमलात आणायचे असतात, आपोआप घडत राहतात. हे अवघड काम नाही आहे. तुम्हाला सांगतो मी की माझा भाऊ 68 वर्षाचा होतोय, 68 वर्षाचा होतोय, पद्मश्री डॉक्टर दादाराव लहाने. आता मी 55 वर्षाचा होतोय. आणि दादा महिन्यात एकदा आता लातूरला येतात, ते रिटायर झाले, ते आंबेजोगाईला छोटी प्रॅक्टिस करतात. तर तुम्हाला सांगतो मी, दादा जर येणार असतील ना, माझी माय दही लावत असते. माझी माय दही लावते. माझी माय 89 वर्षाची आहे. दही लावते म्हणजे लावायला सांगते. ती बॉस आहे आमच्या घरची. लावा दही सांगते, दही, कारण दही आवडतं. एक दिवशी घरात गेलो, मला भूक लागली होती, फ्रीज उघडलं, फ्रीज गच्च दह्याने भरलेलं वरून खालपर्यंत. मी माझ्या बायकोकडे गेलो, अगं म्हणलं एवढं दही का लावलंय? म्हणजे रविवारी दादा येणार आहेत ना, माईनं लावायला सांगितलंय. माझ्या माईनं काही पण माझ्या बायकोला सांगावं, काही पण ती करते. काही म्हणजे काय, माझी बायको, माझी माय आणि माझे अण्णा यांची जी मैत्री आहे ना, ही फक्त इतिहासामधलीच आहे. ती लिहून ठेवण्यासारखी, अगदी लिहून, म्हणजे असं स्वर्ण अक्षरात लिहून ठेवायची मैत्री आहे तिघांची. आणि म्हणून मग माझ्या मायचं ती शब्द ऐकत असते. मी म्हणलं हे मान्य आहे. मग तिला काहीच नाही म्हटलं. माईकडे गेलो, माय अगं अख्खं फ्रीजवर दही का लावलीस, का लावायला सांगितली? माझी माय मला म्हणते, माय माझं लेकरू रविवारी येणार आहे. तिची भाषा, माझं लेकरू, त्याला मोठं लेकरू, मला छोटं लेकरू, आमच्या घरात बोलतात. माझं मोठं लेकरू रविवारी येणार आहे. म्हणलं हो ग, ते मलाही माहीत आहे का, अख्खं फ्रीजवर दही खाणार आहेत का ते?
काय पण म्हणतेस म्हणलं. आणि त्याला दही आवडतं म्हणलं, मला माहीत आहे माय. तसं नाही माय, माझं लेकरू एकटं घरात येत नाही, त्याच्यावर एवढे मोठे लोक येतात, मग सगळ्याला वाढल्यास त्याला पुरायचं नाही म्हणून फ्रीजभर लावायला लावलं. याला माय म्हणायचं, याला माय म्हणायचं. म्हणजे माझ्या लेकराला दही पुरलं पाहिजे, माझ्या लेकराला दही मिळालं पाहिजे, हिश्श्याला आलं पाहिजे, हे माईचं डोकं आहे. बघा, तुम्हाला म्हणून म्हणत होतं किती लोकांना कळलं न कळलं. माझ्याकडे मी म्हणालो की मला देवाने खूप जास्तच दिलं आहे, माझ्या पातळीतून जास्त दिलं आहे. पण तुम्हाला सांगतो की माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला माणसं आहेत. पण माझ्या माईचा चहा मी बनवतो, माझ्या माईचा चहा मी बनवतो. मी दररोज बनवतो, दररोज, नुसता बनवतो नाही, मी चहा बनवतो. बायकोला एक विनंती केली आहे, चहा पावडर, दूध आणि साखर आणि ते पातेलं ही एका ठिकाणी ठेवायला सांगायचं आमच्या त्या मावशीला. इतकं काम दररोज तिने संध्याकाळी जाताना करून जायचं. मी सकाळी तिला चहा बनवतो, मस्त चहा बनवून तो प्लेटमध्ये घेऊन त्याला फुंकून थंड करून नॉर्मल टेम्परेचर लावून तिला पाजवतो. आणि पाजून झाल्यास तिला विचारतो, माय चहा का झाला होता ग. माझी माय अगदी असं सुरकुत्या पडल्या तिला आता भरभरून. ती चेहरा असं मस्त झाला होता म्हणते, मस्त झाला होता. ते मस्त झाला होता म्हणलेला जो चेहरा आहे ना, ती माझी दिवसभरात शक्ती आहे. दिवसभर इतकं भारी वाटायला लागतं ना, तुम्हाला काय सांगू. बघा बघा तर कधी करून. फार मोठ्या गोष्टी लागत नाहीत मित्र. आईवडिलांना सांभाळून बघा, घरामध्ये आईवडील असणं ही संपत्ती आहे, ही संपत्ती आहे. केवळ अण्णामाय घरामध्ये होते माझ्या, म्हणून माझा मुलगा एवढा संस्कारिक बनला. ओके, तुम्हाला सांगतो ना की आईवडिलांचा ज्याला कंटाळा येतो ना, त्या आयुष्यात त्यांचा कधीच भला होत नाही, कधीच. मी बॉन्ड पेपर लिहून देतो. ज्यांना ज्यांना आईवडील आवडत नाहीत त्यांना काय आवडणार आहे. जे आईवडिलांचं भलं करू शकत नाही ते कुणाचं भलं करणार आहेत. म्हणून बघा, माय आणि बाप घरात असण्याला बँकेचे मी ॲसेट म्हणतो. तुमच्या बँकेत किती पैसे आहेत हे मॅटर करत नाही, काहीच मॅटर करत नाही. पण काय मॅटर करतं, तुमच्या घरात तुमचा माय आणि बाप असला पाहिजे. भाऊ बहीण आई वडील हे नातं, ते जपणं, त्यांच्यावर राहणं, हे ह्याला संस्कृती म्हणतात. ही भारतीय संस्कृती आहे, ही आपण जपली पाहिजे, माहिती आहे तुम्हाला. आणि त्यांचा फायदा असतो. आणि कधीही आईवडील रागावले ना, अदरवाईज घ्यायचं नाही, कधीच घ्यायचं नाही. परवाची गोष्ट आहे, एक 5 वर्षापूर्वीची. मी रात्री पहाटे रोज 4:45ला उठतो, कामाला लागतो. एक दिवशी माझी इमर्जन्सी होती, हात तुटला होता. 2 तुकडे घेऊन हातात पेशंट पिशवीत टाकून घेऊन आला होता. मी हात जोडणारा डॉक्टर, पाय जोडणारा डॉक्टर, नसा जोडणारा प्राणी. माझ्याकडे प्रचंड कामच काम. आणि रात्रभर मी सर्जरी करत होतो आणि सकाळी 1 तासभर झोपावं म्हणून घरात गेलो, झोपलो. आमच्या अण्णा आणि माय, माझी बेडरूम अशी आहे, मायन्नाची बेडरूम समोर आहे. मुद्दाम ठेवली आहे मी. त्यांच्या रूमचा दररोज आम्ही लावत नाहीत, कधी काही लागू शकतो, बऱ्यापैकी ते म्हातारे आहेत म्हणून. तर कसं की मी असा झोपलो, सकाळी उठलो नाही. अण्णा उठले, त्यांच्या रूममध्ये घड्याळ आहे, त्यांना कळत नाही. म्हातारे, म्हातारे म्हणजे माझी माय. म्हातारे किती वाजले ग, असं ते घड्याळकडे. इटला उठला नाही आणखी. माय म्हणते, लेकरा झोपू द्या, ओके झोपू द्या. पण बापाला सहन होईना. 6 वाजले, 6:30 वाजले, उठलोच नाही मी. अण्णा आले आणि दरवाजा खटखटा लागले, खटखट खटखट. माझा ते दररोज असाही खटखटतो, झोपू द्या म्हणलं, काय करायचं आपल्याला, बंदच होईना. उठलो, दरवाजा काढला, दरवाजामध्ये अण्णा. अण्णा म्हणलं, का हो, काय झालं. अण्णा चिडले माझ्यावर. अण्णा म्हणले, तुला काय कळतंय का, कासराभर दिवस वर आलाय. कासराभर दिवस वर हा शब्द तुम्हाला कळणार नाही, पण सूर्योदय होऊन थोडा सूर्य वर आला, त्याला कासराभर, गावरान शब्द आहे. कासराभर दिवस वर आलाय म्हणे, आणि तो झोपलाय म्हणे. तो जा खाली, लोक वाट बघतायत. आता काय म्हणू बापाला मी. 50 वर्ष वय असताना, बापाचं वय 94 वर्ष असताना मी अण्णांना एक शब्द न बोलता तसाच ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. तसाच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक खोली आहे, तिथं झोपलो. जेव्हा काम करायचं तेव्हा सुरू केलं. पण अण्णांना मी उलटा शब्द कधी वापरला नाही, तुम्ही मला का उठवलं. याला रिस्पेक्ट म्हणतात, हा सगळ्यांनी दिला पाहिजे. सगळ्यांनी, सगळ्यांनी, कुठला पण वयात. अण्णाने एखादी गोष्ट सांगितली ती मला पटली नाही ना, मी डोळे बंद करून करायचो. डोळे बंद करून. मला कळायचं की चुकीचं आहे, पण मी करायचो, कारण बापाने सांगितलं ना करा. बघा, बापाला आदर देणे, बापाविषयी चांगलं करणे, आईवडिलांना घेऊन फिरणे. माझा मुलगा माझ्या महिलांना बापाला विमानात घेऊन फिरतो जगभर. ओके, तो त्यांचा मित्र आहे खास. तुम्हाला सांगतो ना की त्यांच्या लहान लहान इच्छा, ऊसाचा रस पिणं हे त्यांच्या आवडीचा विषय आहे. आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमधनं घरातून बाहेर निघतो, तर अमेरिकेला जातानाची तयारी असते ना, अमेरिकेला जाताना आपण तयारी करतो ना, तशी तयारी असते आमची रस प्यायल्यासाठी. आमचा असिस्टंट पुढे जातो, माझा मॅनेजर पुढे जातो. मी लातूरमध्ये जरा कमी बाहेर निघतो आणि लोकांना खूप जरा जास्तच लोक माझ्यावर प्रेम करतात. मी बाहेर निघालो तर तिथं जरी गेलो तरी 150-200 लोकांवर फोटो मला काढावं लागतात. ती जरा म्हणजे अडचण होते, त्यामुळे मी घराच्या बाहेर, हॉस्पिटलच्या बाहेर पडत नाही. आणि मग तिथं गेलो की सगळी लवाजमा, सगळे लोक उभे राहणार. आणि रस पिऊन झाला की मी अण्णा पैसे द्या. किती रे अण्णा, 500 रुपये द्या. माझा बाप जगातला सगळ्यात चेंगट बाप, किती पैसे असो, 1 रुपया बापाने कधी दिला नाही. पण मी सोडायचंच ना, अण्णा पैसे द्या. मग अण्णाचा शेवटचा हत्यार म्हणजे माझी माय. म्हातारे दे ग पैसे, इटला लय किरकिर करायला लागलाय.
पण बापाने कधी पैसे दिले नाहीत, कधीच नाही दिले. ते पैसे मला बापाचे पण नव्हते पाहिजेत, माईचे पण नव्हते पाहिजेत, मला त्या पैशाची अडचण पण नव्हती. पण ह्याला जगणं असं म्हणतात, त्याला जगणं असं म्हणतात. आणि हे जगता आलं पाहिजे, हे जगता आलं पाहिजे. त्याला खूप मोठा लवाजमा, खूप मोठे लोक, खूप मोठं एंटरटेनमेंट लागत नाही मित्र, नाही लागत. घरी जा, आईवडिलांशी बोला, गप्पा मारा, जोक्स करा, चिमटे काढा, काय त्याला काय लागतं असं. हां, एक दिवशी मी घरात गेलो, दररोज अण्णांनी काढला. घरात गेलास मी जरा खोडकर प्राणी आहे, दररोज अण्णांनी काढला. आणि दररोज अण्णांनी काढल्यानंतर अण्णांना माहिती आहे की मी काहीतरी खोडी करतो, काहीतरी खोडी करतो, म्हणून अण्णाने असं केलं खरं. पण अण्णांची धोती माझ्या हातात आली आणि धोती फिटली ना, बापरे, अर्धीच फिटली. पण बाप जे चिडला माझ्यावर, बापरे बापरे बापरे, अण्णा मला मारायला लागले. आपण अण्णांना मी कसलं ऐकतो, जे पळालो जोरात, कुठे, किचनमध्ये माय होती. माईच्या मागे जाऊन लपलो आणि माईला कानात म्हणलो, माय बघ, उगीच अण्णा मला मारायला लागलेत, उगीच्या उगी अण्णा मला मारायला लागलेत. अण्णा समोरून मारायला आले की माय कच्चा अण्णाला भांडायला लागली. तुम्हाला कळतं का, डॉक्टर लेकरू त्याला तुम्ही मारताय कसे. पण मी काय खोडी केली सांगत नाही. हे बघा, ह्याला जगणं असं म्हणतात. ह्याला फार मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. घराला घरपण, घरामधले आपले नाते हे जपणं, हे संस्काराची सिदोरी आहे. आणि ही लेकरापर्यंत गेली पाहिजे. आणि तेच तुम्ही तुमच्या लेकरांना द्या. ह्याला कनेक्शन म्हणतात. आणि आता मी सगळ्या मोठ्या पालकांना आणि छोट्या विद्यार्थ्यांना सांगतो, कुठल्या तरी महिन्यामध्ये एक दिवस आपल्या आईला आवडीची गोष्ट करून द्या, आपल्या वडिलांना आवडीची गोष्ट करून द्या. सगळ्यांनी करून द्या, एकदा करून द्या. मी काय दररोज करा म्हणत नाही, पण एकदा करा. त्यांना एकदा घट्ट मिठी मारा. कधीतरी मांडीवर झोपा, बघा तर करून. हे तुम्ही करा तर. आणि पुन्हा मला 10 वर्षांनी भेटा. तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस असेल ना, मी तुम्हाला लिहून देतो. बघा, मी खूप मोठी माणसं पाहिली, आकाशाची उंची ठेकणी पडेल इतकी मोठी माणसं पाहिली, पण दे आर नॉट हॅपी. आय वॉन्ट द पीपल टू बी हॅपी. तुम्ही खुश राहिलं पाहिजे, मोठे तर व्हा, पण हॅपी राहा. आणि हॅपी राहण्याचा मार्ग आहे कनेक्शन. हे कनेक्शन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते तुम्ही तुमच्या आईवडिलाशी पाळा. आणि आता मी शेवट करतो माझ्या भाषणाचा. मी नेहमी म्हणायचो एक गोष्ट म्हणायचो की आमच्या वडिलांना भेटा, म्हणजे अण्णांना भेटा म्हणायचो. अण्णांना भेटा का माहिती आहे का, आमच्या अण्णा हवेत चालायचे, जमिनीवर कधी चालायचे नाहीत, कधीच. हवेत, आज चालताना एकदम हवेत, बोलताना कुडकुडी बॉडी. 52 किलो वजन होतं, शेवटी 46 किलो झाले होते. पण चालण्यात तोरा, त्यांना वाटतं त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे, असं चालायचे. हा वेगळाच प्राणी होता हा. आणि आम्ही आता ते म्हणू शकत नाही, कारण आता गेली 5 वर्ष, येत्या 26 मेला अण्णांना जाऊन 5 वर्ष होतील. मी अण्णांना खूप मिस करतो मित्र. मी अण्णांना खूप जास्त मिस करतो, वेड्यासारखा मिस करतोय. पण अण्णा जेवढे दिवस जगले ना, खूप छान जगले. 94 वर्ष अण्णा जगले. माझ्याहून तरुण होते. शेवटी 72 दिवस आजारी पडले आणि विषय संपला. तेवढे 72 दिवस सोडलात तर एक दिवस पण ते ॲडमिट कधी झाले नाहीत. पण मला असं वाटायचं की मी म्हातारावर पण बापसोबत राहायला पाहिजे, कारण बापाची वेळेला मस्त चव होती. बाप दररोज बाहेर सांगायचं, आम्ही खायचो, खूप वेगळी आम्ही मजा केली होती. तुम्हाला सांगत होतो की अण्णा अशा हवेत चालायचे. एक दिवशी अण्णा हवेत चालत होते, मी ओपडीत बसलो होतो. मी अण्णांना म्हणलं, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल. म्हातारे झालात, हवेत चाललात, पडाल तुम्ही. अण्णांनी माझ्याकडे एकदम तिरप पाहिलं आणि मला म्हटले, तुला माहिती आहे का मी कोण आहे. माझा प्रश्न काय, अण्णा तुम्ही हवेत चालला लागलात, पडाल. अण्णाचं उत्तर काय, तुला माहिती आहे का मी कोण आहे. हाय, माझा बाप आहे ना, मी कोण आहे मला कळतं नाही. म्हणलं, काय अण्णा तुम्हाला काय म्हणायचं आहे. बघा लेकरांनो, अण्णाने जे उत्तर दिलं ते प्रत्येकाच्या बापाने माईने उत्तर द्यावं आणि उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिक सर्जन विठ्ठलांचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो, माईला आणि बापाला. हवेत चालवण्याची शक्ती तुमच्यामध्ये लेकरांना तुम्हाला कळलंच नाहीये. ती शक्ती बाहेर काढा, मस्त बाहेर काढा. माईला वाटलं पाहिजे ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. बापाला वाटलं पाहिजे हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. बहिणीला वाटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे, भावाला वाटलं पाहिजे ही माझी बहीण आहे. अख्ख्या कुटुंबाला वाटलं पाहिजे आमची लेकरं आहेत. DL अकॅडमीला वाटलं पाहिजे आमच्या अकॅडमीचे लेकरं आहेत. हे लहाने सर, तुम्हाला माहिती आहे काय कोण आहे ते. हे आमचे प्रोडक्शन आहे. पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर पुणेकरांना वाटलं पाहिजे पुण्याचे लेकरं आहेत. तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना, अख्ख्या महाराष्ट्र वाटलं पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाईल ना, अख्ख्या भारतीयाला वाटलं पाहिजे हे भारतीय आहेत. इतके मोठे व्हा. धन्यवाद. जोरदार टाळ्यांचा गजर एकदा सरांसाठी झाला पाहिजे. योगाने आज एकादशी आहे आणि आज विठ्ठलाच्या तोंडून आपल्याला इतकं प्रबोधनपर प्रेरणादायी वाक्य ऐकायला भेटलीत. आणि आज बाहेर आषाढी सारखा पाऊस पडतोय. याच्यापेक्षा दुसरा उत्तम योग असू शकत नाही.
आज सरांनी या ठिकाणी आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलंय. देशपांडे अकॅडमीने मागच्या वर्षी जेई आणि नीटसाठी 5 मुलांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला होता. त्यापैकी 4 मुलं जेई आणि त्यातलीच 2 मुलं नीट क्वालिफाय झाली आहे. प्रदीप जायभाई नीट क्लिअर झालाय, अर्जुन पोकळे नीट, दिव्या जाधव, निशित राणे जेई क्लिअर झालेला आहे. माननीय डॉक्टर विठ्ठल लहाने सरांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. त्यांना भावी आयुष्यात मेडिकल कॉलेजला जाऊन MBBS व्हायचंय आणि इतका सुंदर क्षण त्यांच्या आयुष्यात परत दुसरा येणार नाही की स्वतः डॉक्टर विठ्ठल लहाने त्यांचा सत्कार करतात. या सर्व मुलांचा पूर्ण राहण्याचा जेवण्याचा खर्च स्वतः अकॅडमीने गेली वर्षभर उचललेला आहे आणि त्यांचा खूप सुंदर स्कोअर आलेला आहे आणि निश्चितच त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर त्यांचा लागणार आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. असं उत्तम कार्य सातत्याने घडत आहे. यावर्षी देशपांडे अकॅडमी 5 मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार आहे, ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि उत्तम असं त्यांचं अकॅडमिक करिअर आहे, हुशार आहेत. आणि आम्ही नेहमी समाजाला आवाहन करतो की समाजातल्या लोकांनीही असं करावं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आपल्याला ज्या आपल्या परीने करता येईल ते करत राहिलं पाहिजे. ही सर्वच मुलं देशपांडे अकॅडमीमध्येच राहतात आणि तिथेच अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करतात. प्रदीपला तर मी बऱ्याच वेळेस रात्री 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करताना पाहिलं लायब्ररीमध्ये. आणि सरांचा आदर्श खरंच आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे. माननीय विठ्ठल लहाने सर स्वतः आज आपल्याला या ठिकाणी इतकं अतिशय ओघवत्या वाणीत आणि अगदी असं घरच्यासारखं आपल्याशी बोलत होते, गप्पा मारत होते, आपल्या आयुष्यातल्या आठवणी सांगत होते. धन्यवाद सर. आणि अशीच मुलं जास्तीत जास्त प्रगती करत राहो, सरांकडून प्रेरणा घेत राहो. सरांना त्यांच्याही पुढील भावी आयुष्यासाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया.